वाल्मिकी रामायण जसे आहे तसे मराठीमधून अध्याय 5 सुंदरकांड. हे वाल्मिकी रामायणातील 5वे कांड होय. बालकांड, अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड यानंतर सुंदरकांड येते. यात एकूण 67 सर्ग आहेत. यात पवनपुत्र हनुमानाने समुद्र उल्लंघून लंकेत प्रवेश मिळविला. त्याने लंका, तेथील लोक, इमारती, राजपुत्र इंद्रजित म्हणजेच मेघनाद आणि राजा रावण यांना पाहिले, अनुभविले. लंकेत असंख्य स्त्रिया पाहूनही त्याला देवी सीतेचे मात्र दर्शन घडले. या सर्व गोष्टींचा उल्लेख आहे. हनुमानाने सीतेच्या शोधानिमित्त समुद्र पार करून जाण्यासाठी आकाशमार्गाचा अवलंब करण्याचे ठरविले. इतर कोणालाही दुष्कर अशा कामाला वानर श्रेष्ठ हनुमान हात घालीत होता. त्या कामात त्याला इतर कोणाच्याही मदतीची शक्यता नव्हती. असेच ते काम होते. आपले हे अवघड काम करायला आरंभ करण्यापूर्वी हनुमानाने आपले मस्तक आणि मान उंच केली. त्यावेळी तो अत्यंत धीरगंभीर भासत होता. तो महाबली पवनपुत्र हनुमान त्यावेळी पराक्रमी अशा सिंहासारखा शोभत होता. तेथील हिरव्या गवतावरून तो येरझारा घालत होता. तो पर्वताचा तलप्रदेश होता. त्यावर विविध रूपे धारण करू शकणारे देवतुल्य असे यक्ष, गंधर्व, किन्नर सहपरिवार राहत होते. त्याच पर्वताच्या समतल प्रदेशावर एखाद्या विशालकाय हत्तीप्रमाणे कपिवर हनुमान भासत होता. त्याने समुद्र पार करून जाण्याच्या इच्छेने आपले शरीर अमर्याद वाढविले. सूर्य, इंद्र, पवन, ब्रह्मदेव आणि इतर भूतांना त्याने वंदन केले. पुन्हा पूर्वाभिमुख होऊन आपला पिता पवनदेव याला त्याने वंदन केले. महापराक्रमी हनुमानाने आपला देह विशाल केल्याने पीडा प्राप्त होऊन महेंद्र पर्वत खचला. त्यातून जलाचे झरे वाहू लागले. हनुमानाच्या त्या पर्वत पीडनाने व्याकुळ होऊन तेथील सर्व प्राणीमित्र गुहांमध्ये घुसले व विकट आवाजात ओरडू लागले. अशा प्रकारे पर्वत दबल्यामुळे उत्पन्न झालेला तो जीवमात्रांचा प्रचंड कोलाहल पृथ्वी, उपवने आणि सर्व दिशांना पसरला. तेथील नाग खवळून विष ओकू लागले. क्रोधित झालेल्या नागांच्या दंशामुळे तेथील शिळा जणू अग्नी प्रज्वलित झाल्याप्रमाणे पेटून उठल्या. पर्वतावर खूप औषधी उगवल्या होत्या, पण त्या नागांचे विष शमवू शकल्या नाहीत. त्यावेळी तेथे असणारे तापसी जनही भयभीत होऊन आपल्या स्त्रियांसह पळून गेले. यक्ष, किन्नर, विद्याधरांना भीती वाटली व तेही आपले सर्व सामान आहे तसे टाकून आकाशात गेले. त्यांच्या सुंदर स्त्रियाही शृंगार केलेल्या स्थितीतच पतींसह आकाशात जाऊन उभा राहिल्या. त्यांना तेथे पवित्र अंतःकरणाच्या महर्षींचे आणि सिद्धचारणांचे बोलणे ऐकू आले. ते म्हणत होते, विशाल देही महावेगवान प्रतापी हनुमान समुद्र उल्लंघून श्रीरामांचे अतिशय दुष्कर कार्य करण्यासाठी निघाला आहे. हे बोलणे ऐकल्यावर सर्वजण त्या अतुल बलवान वानर श्रेष्ठाकडे पाहू लागले. तेव्हा त्यांना तो अग्नीप्रमाणे तेजस्वी दिसला. त्याने आपले शरीर जोराने हलविले, रोमकंप केला आणि महामेघाप्रमाणे प्रचंड गर्जना केली. उड्डाणाची मानसिक तयारी झाल्यावर तो रामभक्त हनुमान इतर वानरांना उद्देशून म्हणाला, श्रीरामांनी सोडलेला बाण ज्या वायू वेगाने जातो त्याचप्रमाणे मी निघालोच. मी प्रथम रावणाच्या लंकेत पोहोचेन. जर तेथे माता जानकी दिसल्या नाहीत तर त्याच वेगाने मी स्वर्गलोकीकडे देखील जाईन. त्या स्वर्गातही भेटल्या नाहीत तर मी राक्षसराज रावणाला बांधून घेऊन येईन. सर्वार्थाने कृतकृत्य होऊन मी सीतादेवींसह परत येईन किंवा रावणासह लंकापुरीच उकडून घेऊन येईन. असे बोलून हनुमानाने विघ्न बाणांचा विचार न करता अत्यंत वेगाने ऊर्ध्व दिशेला उड्डाण केले. ज्यावेळी त्याने उड्डाण केले त्यावेळी त्याच्या वेगाने आकृष्ट होऊन पर्वतावर असलेले वृक्ष उखडले गेले. जेव्हा हनुमानाच्या वेगातून मुक्त झाले तेव्हा फुलांचा वर्षाव करीत समुद्राच्या पाण्यात जाऊन पडले.
हनुमानाच्या शरीराच्या वेगाने निर्माण झालेल्या वाऱ्यावर स्वार झालेली तऱ्हेतऱ्हेची फुले अत्यंत हलकी असल्यामुळे समुद्रात पडत, त्यामुळे समुद्रावर मनोहर शोभा दिसत होती. म्हणूनच तो महासागर ताऱ्यांनी विणटलेल्या आकाशाप्रमाणे सुशोभित दिसू लागला. आकाशात उड्डाणानंतर पसरलेले हनुमानाचे दोन्ही बाहू जणू एखाद्या पर्वताच्या शिखरातून 5 फडा असलेले 2 सर्प बाहेर निघावेत त्याप्रमाणे दिसत होते. त्याचे डोळे मोठे, गोल, पिंगट वर्णाचे होते. नासिका लाल भडक झाल्याने संपूर्ण मुख ताम्रवर्णी दिसत होते. आकाशात तरंगणाऱ्या ह्या हनुमानाची शेपटी इंद्राच्या उंच ध्वजासारखी दिसत होती. कमरेखालचा भाग देखील ताम्रवर्णी होता. त्यामुळे तो महाकपी हनुमान तांबडा गेरू उकरून काढलेल्या विशाल पर्वताप्रमाणे शोभला. त्याच्या वरच्या मार्गाने जाणाऱ्या वारा ढगाप्रमाणे गर्जना करीत होत्या. आकाशात हा कपिश्रेष्ठी हनुमान आपल्या शेपटीमुळे पुच्छयुक्त उल्केप्रमाणे भासत होता. कधी कधी तर तो भ्रमण करणाऱ्या सूर्याप्रमाणे शोभत होता. समुद्रावरून जाताना त्याचा जो वेग होता त्यामुळे अंगच्या वेगाने उत्तुंग लाटा उठत असत आणि तो भाग प्रक्षुब्ध झाल्यासारखा दिसू लागे. कपिश्रेष्ठ हनुमानाच्या शरीरातून निर्माण झालेल्या, मेघाने व्यापून टाकलेल्या त्या प्रबळ वायूने भीमगर्जना करणाऱ्या समुद्रात मोठीच खळबळ माजविली. त्यावेळी त्याच्या वेगाने उंच उसळून आकाशात मेघमंडलाजवळ जाणारे समुद्राचे पाणी शरद ऋतूत विगरलेल्या मेघांप्रमाणे भासत होते. हा आकाशातून जाणारा कपिश्रेष्ठ हनुमान समुद्रात हिंडणाऱ्या सर्पांना दिसला तेव्हा ते त्याला गरुडच समजले. त्याची सावली प्रचंड होती व वेगामुळे ती अतिशय रमणीय दिसत होती. तर तो परम तेजस्वी महाकाय महाकपी हनुमान म्हणजे जणू कोठल्याही आधाराशिवाय आकाशात असलेली पंखधारी पर्वत भासत होता. तो वारंवार ढगांच्या समूहात घुसत असे आणि पलीकडून बाहेर येत असे. वायुदेवाने कोणताही अडथळा न आणता त्याची सेवा केली. ऋषीमुनी त्याची स्तुती करू लागले. तो श्री रामचंद्रांचे कार्य सिद्धीस नेत होता. देव व गंधर्व प्रशंसेची गाणी गाऊ लागले. हनुमानाचे उड्डाण हे स्वतःसाठी नसून इक्ष्वाकू कुलाचा सन्मान करण्याच्या उद्देशाने केले गेले होते. त्यामुळे समुद्रालाही वाटले की मी हनुमानाला मदत केली नाही तर सर्व प्राण्यांच्या दृष्टीने मी निंदेला पात्र होईन. इक्ष्वाकू कुलाचे महाराज सगर यांनीच मला वाढविले आहे. त्याच वंशातील रामचंद्रांच्या कार्यासाठी निघालेल्या या वानरश्रेष्ठाला काहीही त्रास होणार नाही अशी योजना मला करायला हवी. तो वानरवीर आता थकला असेल. आपण त्याच्या विश्रांतीची सोय करावी. विश्रांतीनंतर ताजा तवाना होऊन तो उरलेला समुद्राचा भाग सहज पार करेल. असा शुभ विचार करून समुद्राने आपल्या पाण्यात लपलेल्या मैनाक पर्वताला हाक मारली. त्याला तो समुद्र म्हणाला, शैलराजा पातळवासी राक्षसांचा मार्ग बंद व्हावा म्हणून अडसर रूपाने तुला इंद्राने येथे स्थापला आहे. त्या राक्षसांच्या द्वारात तू उभा आहेस. आज तू शरीर वाढवून या वानरश्रेष्ठाला विश्रांतीसाठी जागा दे. हा रामाचे कार्य सिद्धीला नेण्यासाठी आकाशातून उड्डाण करीत आहे. इक्ष्वाकू कुळातील पुरुष मला पूजनीय आहेत, तसेच तुलाही आहेत. तुला कर्तव्य पालनाची संधी प्राप्त झाली आहे. तेव्हा पाण्याच्या पातळीच्या वर ये, म्हणजे तुझ्या शिखरावर त्या कपिवर हनुमानाला काही काळ विसावा घेता येईल. तो आपला दोघांचाही पूजनीय पाहुणा आहे. हे मैनाक पर्वता, तुझी सोन्याची व विशाल शिखरे हनुमानांच्या विश्रांतीस्तव उपयोगी पडू देत. विश्रांतीनंतर तो राहिलेला मार्ग सुखाने पार करू शकेल. ढगाचे आवरण दूर करून जसा तेजस्वी सूर्य बाहेर येतो तसा समुद्राच्या इच्छेला मान देऊन मैनाक पर्वत लगेच समुद्राच्या पाण्यातून वर उठून आला. खूप उंच वर आला. सूर्योदयाप्रमाणे तेजाळलेली त्याची शिखरे सहजतेने दिसू लागली. मध्येच उपटसुंभासारखा मैनाक आलेला पाहून हनुमानाला एखादे विघ्न उपस्थित झाले की काय असे वाटले व वायुवेगाने येणाऱ्या हनुमानाने आपल्या छातीच्या धडकेने मैनाक पर्वताला खाली पाडले.
मैना गर्जना करू लागला. त्याने आकाशगामी वीर वानर हनुमानाशी प्रसन्न चित्तेने संभाषण सुरू केले. तो हनुमानाला म्हणाला, हे वानर श्रेष्ठा, तू अतिशय महान कार्य केले आहेस. थकला असशील, खाली उतरून सुखाने विश्रांती घे, मग पुढच्या प्रवासाला जा. तू श्री रामचंद्रांच्या हितकार्यात गुंतला आहेस. सागर तुझा सत्कार करू इच्छितो. तू रामाचा प्रतिनिधी म्हणून ते स्वीकार कर. तुझ्या सत्कारासाठी समुद्राने माझी नियुक्ती केली आहे. काही काळ माझ्या शिखरावर विश्रांती घे. येथे खूप सुगंधी स्वादिष्ट अशी कंदमुळे व फळे आहेत. त्यांचा आस्वाद घेऊन मग पुढे जा. तू असामान्य पाहुणा आहेस, पूजनीय आहेस. तुझ्यासारख्या शौर्यशाली पुरुषाचा सत्कार केलाच पाहिजे. कपिश्रेष्ठा, तू देव शिरोमणी महात्मा वायूचा पुत्र आहेस. तुझा सत्कार व पूजा करण्याने मला पण पुण्य प्राप्त होईल. हनुमानाने मैनाक पर्वताला प्रसन्न चित्ताने अभिवादन करून आतिथ्य स्वीकारल्याचे सांगून तेथे फार वेळ न घालविता पुढील प्रवास आरंभिला. हनुमानाची ही कर्तव्य तत्परता पाहून देव, सिद्ध, महर्षीगणही त्यांची प्रशंसा करू लागले. हनुमानाने समुद्राचा तो प्रदेश चांगल्या मुहूर्तात लंघून पार केला. तेव्हा त्याच्या बलपराक्रमाची परीक्षा घेण्याच्या इच्छेने देव, गंधर्व, सिद्ध व महर्षींनी नागमाता सुरसेला त्याचा मार्ग अडवण्याची आज्ञा केली. हनुमानाच्या बलाबलाचे ज्ञान त्यांना करून घ्यायचे होते. सत्कृत वृत्तीच्या देवांनीच आदेश दिल्यावर देवी सूरसेने समुद्राच्या मध्यभागी एका राक्षसीचे रूप धारण केले. विकट, बैडोल व भयावह होते. तिने हनुमंताची वाट अडवून, तू माझे भक्ष आहेस आणि मी तुला खाणार, असे म्हणले व विशाल जबडा वासून ती हनुमानासमोर उभी राहिली. हनुमानाने श्री रामचंद्रांचे महान कार्य माझ्या पुढे आहे, ते झाल्यावर मला खा असे म्हणले. तेव्हा तू मला ओलांडून जाऊ शकत नाहीस. माझ्या मुखात प्रवेश करून तुला पुढे गेले पाहिजे. पूर्वकाळी स्वतः विधात्याने मला असा वर दिला आहे, असे म्हणाली व विशाल मुख पसरून हनुमानापुढे उभे राहिली. सूरसेचे बोलणे ऐकून हनुमान क्रुद्ध झाला व म्हणाला, मी तुझ्या जबड्यात मावेन इतका मोठा जबडा कर. त्याने आपले रूप विशाल करायला सुरुवात केली. हनुमान वाढतच होता. तिच्या मुखाचा विस्तारही वाढत होता. सूरसेचे ते विशाल जिभेने युक्त आणि नरकासमान अत्यंत भयंकर मुख पसरलेले पाहून बुद्धिमान हनुमानाने त्वरेने संकुचित होऊन अगदी अंगठ्या एवढे लहान होऊन तिच्या मुखात प्रवेश केला आणि तिने आपला जबडा मिटत असताना हनुमान त्वरेने बाहेर पडला व आकाशात जाऊन म्हणाला, तुला नमस्कार असो. मी तुझ्या मुखात प्रवेश केलेला आहे. तुझा वर खरा झालेला आहे. आता मी माझ्या थोर कार्याला जाऊ शकतो. भयंकर रूप धारण केलेली सूरसा ही आपल्या मूळ रूपात आली व तिने हनुमानाला आशीर्वाद देऊन शुभ कार्याला शुभेच्छा दिल्या. तेथील सर्वांनीच हनुमानाच्या हुशारीची प्रशंसा केली. हनुमान वायुवेगाने जात होता. वारंवार तो मेघसमूहात प्रवेश करी आणि बाहेर पडी. हनुमानाला भुकेने व्याकुळ झालेल्या एका राक्षसीने हनुमानाची सावली पकडली. हनुमानाला त्या पकडीमुळे हलता येईना. त्याने खाली पाहिले तेव्हा त्याला एक विशालकाय प्राणी समुद्राच्या पाण्यावर दिसला. त्या विक्राळ मुखाच्या राक्षसीला पाहिल्यावर वानराज सुग्रीवाने त्याला छाया भासणाऱ्या अद्भुत प्राण्याची कथा सांगून सावध राहण्याविषयी सूचना दिलेली आठवली. हनुमान सावध झाला. त्याने आपले शरीर प्रचंड प्रमाणात वाढवायला सुरुवात केली. तिनेही आकाश व पातळ यांच्या मध्यभागाप्रमाणे प्रचंड जबडा वासला. तिचे विक्राळ रूप पाहून हनुमानाने सिंहिकेच्या मर्मस्थळावर आपले लक्ष केंद्रित केले व वज्राप्रमाणे शरीर असलेल्या हनुमानाने शरीराचा संकोच केला आणि तिच्या विक्राळ मुखात येऊन कोसळला. तिच्या मुखात प्रवेश केल्यावर त्या राक्षसीच्या मर्मस्थानावर आपल्या तीक्ष्ण नखांनी हल्ला करून तिला विदीर्ण केले. त्यानंतर तो मनाप्रमाणे अत्यंत वेगाने उसळी मारून बाहेर पडला. दैवाचा अनुग्रह, स्वाभाविक धैर्य आणि कौशल्य यांच्या जोरावर राक्षसीला ठार मारून तो मनस्वी हनुमान आपल्या मूळ रूपात पुढे आला. राक्षसी समुद्रात कोसळली होती.
येथे असणाऱ्यांनाही खूप हर्ष झाला. हनुमानाला त्याच्या या भीमकर्मामुळे रस्ता निष्कटंक झाला आणि त्याला आपले अभिष्ट कार्य सिद्धीस जाणार याबद्दल विश्वास वाटू लागला. तेथील आकाशगमी प्राण्यांनी हनुमंताचा सत्कार केला. ज्या पुरुषाच्या ठायी धैर्य, सूचकता, बुद्धी आणि कौशल्य असते त्यांना अपयश कधी येत नसते. हनुमान यांचे ज्वलन उदाहरण आहेत. अनेक तऱ्हेच्या वृक्षांनी सुशोभित असे लंका नामक द्वीप हनुमानाला दिसले. मलय नावाचा पर्वत दिसला. समुद्र, जलपाय देश, वृक्ष, नद्या व तलाव दिसले. समुद्र उल्लंघून आल्यावर हनुमानाने आपले विशाल रूप संकुचित केले व वास्तविक रूप धारण केले. नेहमीच्या रूपात आल्यावर त्याने लंकेचे अवलोकन केले. अमरावतीप्रमाणे सुशोभित असलेली लंकापुरी पाहून त्याचे कुतूहल जागृत झाले. महाबली हनुमान 100 योजने समुद्र उल्लंघून गेल्यावर दमलेला नव्हता. तो त्रिकुट नावाच्या पर्वतावर उभे राहून लंकापुरीची शोभा पाहत होता. तेथूनच त्याने वने, उपवने पाहिली, वृक्ष पाहिले, फुले पाहिली. नंतर त्या वनराजाने मकरंदपूर्ण सुगंधित वनातून एक रपेट मारली. पक्षी बागडत होते. तळी, क्रीडास्थाने, उद्याने पाहत पाहत हनुमान रावणाच्या लंकापुरीजवळ पोहोचला. तिच्या चारी बाजूला खाई होत्या. सीतेला पळवून आणल्यानंतर रावणाने लंकापुरीची सुरक्षा वाढविली होती. कडेकोट बंदोबस्त होता. चारी बाजूंना धनुर्धारी राक्षस होते. सोन्याच्या तटाने बंदिस्त, शरद ऋतूंच्या ढगांप्रमाणे शुभ्र घरांनी सुशोभित, सुंदर रस्त्यांनी वेढलेली ती लंकापुरी हनुमानाने पाहिली. विश्वकर्म्याची निर्मिती असलेल्या त्या लंकेचे निरीक्षण हनुमानाने केले. अतिशय देखण्या स्त्रीप्रमाणे लंका दिसत होती. त्या पुरीच्या उत्तरद्वाराशी वानरवीर हनुमान चिंतेत पडले. ते द्वार फार उंच होते. नगरी राक्षसांनी भरलेली होती. तिची रचना खूप सुंदर होती. स्वतः कुबेर तेथे पूर्वी राहत असे. अशा नगरीचे संरक्षण घोर राक्षस करीत होते. चहूकडून आलेली खाई, रावणासारखा भयंकर शत्रू याचा विचार केल्यावर आपले वानर येथे येऊन करणार तरी काय? युद्धाच्या मार्गाने देवही लंकेवर विजय मिळवू शकणार नाहीत असा विचार हनुमानाच्या मनात न येईल तरच नवल. स्वतःला सावरत त्याने सीतेचा शोध घेण्याचा निश्चय केला. ती जिवंत आहे की नाही हे तरी पाहायला हवे. तिचे दर्शन घेऊनच पुढचा विचार करू असे ठामपणे ठरवून पुढील कामाला हनुमान लागले. 2 घटका विचार केला. मग सीतेचा शोध घेताना स्वतःला लपविण्यासाठी सर्व महातेजस्वी, पराक्रमी व बलवान राक्षसांचा डोळा चुकवायला हवा होता. रात्रीच्या वेळीच नगरात प्रवेश करायला हवा असे हनुमानाने ठरविले. त्यासाठी असं एखादं रूप धारण करायला हवं की जे कोणाच्या लक्षात येणार नाही. सीतेच्या शोधाचे महान कार्य सिद्धीला नेण्यासाठी काय करावे या चिंतेत असताना त्याला श्रीराम कार्यासाठी शरीर लघु रूपात नेण्याची कल्पना सुचली व सूर्यास्त झाल्यावर रात्रीच्या वेळी हनुमानाने एखाद्या मांजरी इतके रूप धारण केले व प्रदोष काळी त्वरेने उडी मारून त्या रमणीय पुरीत प्रवेश केला. गंधर्व नगरीप्रमाणे रमणीय भासणाऱ्या त्या विशाल पुरीत प्रवेश केल्यावर देवी सीतेच्या दर्शनाची अत्यंत उत्कट इच्छा हनुमानाला झाली. अत्यंत सुंदर रीतीने सजवलेल्या सुवर्ण नगरीत त्याने पुन्हा उत्साह धारण केला. रावणाच्या बाहुबलाने लंकेच्या सुरक्षितेत भर पडली होती. हनुमानाने लंकेत प्रवेश तर केला. त्यावेळी चंद्रोदय झाला होता. चंद्रदेवाने हनुमानाला सहाय्य करण्यासाठी सर्वत्र चांदणे पसरविले. बुद्धिमान, कपिश्रेष्ठ, सत्वगुणांचा आश्रय घेऊन रात्रीच्या वेळी रावणाकडून पाळत होत असलेल्या लंकेत प्रवेशला होता. अलकापुरीसारखी शोभिवंत लंकानगरी त्रिकुट पर्वताच्या शिखरावर होती. त्यावेळी राम व लक्ष्मणाच्या पराक्रमाचा विचार मनात आल्याने हनुमानाला हर्ष वाटला. त्या जोशात त्याने नगरीत पदार्पण केले. तेवढ्यात नगरीच्या अधिष्ठात्री देवी लंकेने आपल्या स्वाभाविक रूपात प्रकट होऊन हनुमानाला पाहिले. ती त्याच्या पुढे विकट रूपात आली.
अति जोरात गर्जना करीत म्हणाली, वानरा, तू कोण आहेस? कशासाठी आला आहेस? सगळीकडून कडेकोट बंदोबस्त आहे, तू यशस्वी होणार नाहीस. प्राण शाबूत आहेत तोपर्यंत येथे येण्याचे कारण सांग. हनुमानाने प्रतिप्रश्न केला. नगराच्या द्वारावर उभी असलेली धाक दाखवणारी तू कोण? क्रुद्ध होऊन लंका म्हणाली, मी महात्मा रावणाच्या नगरीचे रक्षण करणारी त्याची सेविका आहे. मी स्वतः लंका नगरीच आहे. मला टाळून तू आत जाऊ शकत नाहीस. माझ्या हातून मारला जाऊन प्राणहीन होशील वानरा. मी येथील रक्षिका आहे. लंकेचे बोलणे ऐकून तिला जिंकण्यासाठी प्रयत्नशील होऊन एखाद्या पर्वतासारखा तो उभा ठाकला व म्हणाला, मी इथला सर्व प्रदेश बघण्यासाठी आलो आहे. मला कुतूहल आहे. लंकेची वने, उपवने, मुख्य गृहे पाहायला आलो. तेव्हा क्रुद्ध कठोर होऊन आवाजात लंका म्हणाली, दुर्बुद्धी वानर, स्वतः रावण माझे रक्षण करीत असतो. मला पराभूत केल्याशिवाय तू पुरी पाहू शकत नाहीस. हनुमान अडून बसले. तिने त्याला एक जोराची थप्पड मारली. अशी थप्पड मिळताच वानरश्रेष्ठ हनुमान मोठ्या सिंहनाद केला. त्यावेळी घट्ट मूठ आवळून लंकेला अत्यंत त्वेषाने एक गुद्दा मारला. ती घायाळ झाली, पृथ्वीवर कोसळली. ती स्त्री आहे हे जाणून हनुमानाने क्रोध आवरला. मग ती अभिमानरहित होऊन करुण वाणीने हनुमानाला म्हणाली, कपिश्रेष्ठा, मी स्त्री आहे, माझे रक्षण कर. मी स्वतः लंकापुरी आहे. मी पराभूत झाले. मला वानराकडून पराभव पत्करला लागल्यावर राक्षसांवर भयंकर मोठे संकट कोसळणार असल्याचे ब्रह्मदेवाने मला सांगितले आहे. ब्रह्मदेवांनी ज्या सत्याचा उद्घोष केला आहे त्यात बदल नाही. आता सीतेच्या निमित्ताने दुरात्मा रावण आणि समस्त राक्षसांच्या विनाशाची वेळ जवळ आली. हे वानरश्रेष्ठा, आता तुम्ही रावणाच्या पुरीत प्रवेश करून जे कार्य करू इच्छिता ते पार पाडा. ही सुंदर पुरी आता शापाच्या योगाने नष्ट होण्याच्या बेतात आहे. लंकापुरीला पराभूत करून महातेजस्वी महासत्व हनुमान रात्रीच्या वेळी लंकेचा तट पार करून आत घुसला. जणू त्याने शत्रूच्या मस्तकावरच आपला डावा पाय ठेवला. सत्वगुण संपन्न हनुमान त्या रमणीय लंकापुरीच्या अंतर्भागाकडे निघाला. सुंदर गृहांनी सुशोभित झालेली ती रमणीय पुरी पाहून त्याला हसण्या गाण्याच्या आवाजांनीही प्रसन्न केले. श्रीरामांचे कार्य सिद्धीला नेण्याच्या उद्देशाने तो लंकेत हिंडत होता. कोणी तेजस्वी होते, काही निशाचर होते, कोणाजवळ ध्वज, पताका, आयुधे घेतल्याचे दिसत होते. अनेक सैनिक अंतपुराच्या अग्रभागी पहारा देत होते. आरक्षा भवन पाहिल्यावर हनुमान राक्षसराज रावणाच्या सुप्रसिद्ध राजमहालाकडे वळला. तो चहूबाजूनी बंदिस्त होता. तो स्वर्गलोकासारखा मनोहर होता. तेथे संगीताचे दिव्य नाद निनादत होते. राजमहालाचे दार अत्यंत सुंदर दिसत होते. हजारो निशाचर महालाच्या रक्षण कार्यात गुंतलेले दिसत होते. त्या गुप्त भवनातही कपिवर हनुमान जाऊन पोहोचला. त्या सुंदर अंतःपुरात राक्षसराज नावाच्या अंतर्गृहात हनुमानाने प्रवेश केला. आकाशात चंद्रदेव शोभून दिसत होता. शीतल जल आणि हिमरूपी पंखे यांच्या संसर्गापासून जो खूप दूर आहे, ज्याने सूर्यकिरण ग्रहण करून आपला अंधकाररूपी चिखल नाहीसा केला आहे, प्रकाशाच्या लक्ष्मीचे आश्रयस्थान झाल्यामुळे ज्याला काळी माही निर्मल वाटतो, तो भगवान शशांक चंद्रदेव आकाशात प्रकाशित होता. वीणेचे सुखद झंकार कानी पडित होते. हनुमानाने खूप घरे पाहिली. हनुमानाने राक्षसांच्या स्त्रियांचेही अवलोकन केले. सुंदर, रूपवान आणि मनोहर मुखांच्या ललना हास्य विनोद करीत होत्या. स्वभावाने रुजू होत्या. अत्यंत लाजाळू, पतिसेवेत तत्पर, धर्मपरायणा, विवाहिता, सर्व प्रकारची सुखे अनुभवत आनंदात दिवस कंठीत असलेल्या अनेक रमणीही हनुमानाने पाहिल्या. वानरश्रेष्ठ हनुमान विभिन्न घरे पाहत पुढे निघाला. परमात्म्याच्या मानसिक संकल्पाने धर्ममार्गावर स्थिर राहणाऱ्या राजकुलाट
जी प्रकट झाली होती, जिचा संपर्क परम ऐश्वर्याची प्राप्ती करून देणारा होता आणि जी परम सुंदर रूपात उत्पन्न झालेल्या प्रफुल्ल लतेसारखी शोभिवंत होती, ती कृशांकी सीता मात्र हनुमानाला कोठेच दिसली नाही. नरेश्वर श्रीरामांची पत्नी असलेल्या त्या सीतेला खूप शोधूनही जेव्हा हनुमानाला ती कोठे आढळली नाही, तेव्हा तो अत्यंत दुःखी आणि गलित गात्र झाला. हनुमानाच्या निराशेला बाजूला सारून पुन्हा अत्यंत त्वरेने सीतेचा शोध घेण्यासाठी हिंडू लागला. तो अगदी रावणाच्या महाली पोचला. राक्षस महालाचे रक्षण करीत उभी होते. इच्छेनुसार रूप धारण करणाऱ्या हनुमानाने भवनाचे निरीक्षण केले. ते भवन अत्यंत व्याप्त होते. तसेच तेथे संरक्षणही काटेकोर होते. रावणाचे भवन विशाल होते, गंभीर व कोलाहल युक्त होते. लोकांची भरपूर ये-जा होती. हनुमान हिंडत राहिला. निर्भयपणे प्रसादातून फेरफटका मारून आला. हनुमानाने पुनश्च एकदा रावणाच्या महालात प्रवेश केला. तेथे रावणाच्या शय्याघरात अनेक राक्षसींचा पहारा असल्याचे त्याला दिसले. जवळपास राक्षसही होते. हत्ती घोडे तयार ठेवलेले दिसत होते. रावणाच्या भवनातल्या पालख्या, मेणे, लतागृहे, चित्रशाळा, विलासगृहे पाहायला मिळाली. रत्नांचा झगमगाट होता. रावणाच्या तेजाची भर पडलेली दिसत होती. तेथे त्याला रावणाचे पुष्पक विमान पाहायला मिळाले. ते रावणाच्या शक्तीला अनुरूप अत्यंत उत्तम व अनुपम होते. ते सुवर्ण कांती लाभलेले पुष्पक विमान पुष्पांनी आच्छादलेले होते. ते विमान पाहून हनुमानाला विस्मय वाटला. त्या प्रशंसनीय पुरीत जाऊन हिंडल्यावरही त्याला परमपूज्य अशी जनकसुता सीता कोठेही दिसली नाही. हनुमानाला आता काळजी वाटू लागली. परमार्थ चिंतनात तत्पर अशा सन्मानमार्गी हनुमानाला खूप फिरूनही सीतेचा ठाव ठिकाणा सापडला नाही. तेव्हा तो महात्मा दुःखी झाला. निद्रेच्या अधीन झालेल्या स्त्रिया उत्तरात्र सुरू झाल्याने त्या घोळक्यात रावण होता. त्या सर्व स्त्रिया अपहरण करून आणलेल्या होत्या. कोणी ऋषींच्या पत्नी तर काही गंधर्वाच्या बायका होत्या. अनेक जणी स्वतःहून रावणाकडे आल्या होत्या. इतक्या स्त्रिया असताना लंकापतीने मायावी रूप धारण करून सीतेला धोका देऊन अपहरण रूपी नीच कर्म का केले असा विचार हनुमानाच्या मनात चालू होता. त्याला तेथे एक दिव्य व श्रेष्ठ वेदी दिसली. तिच्यावर हस्तिदंताचा पलक ठेवला होता. तो सुवर्णाने व फुलांनी सजविलेला होता. त्याच्या चारही बाजूला स्त्रिया चवऱ्या ढाळीत होत्या. धूपाने वातावरण सुगंधित झाले होते. पितवर्णी बहुमोल रेशमी वस्त्र कमरेखाली होते. छाती चंदनाने चर्चित, हाराने सुशोभित, विशाल आणि बहारदार होती. असा रावण होता. त्या साऱ्या शय्यांपासून वेगळी अशी एक शय्या एकांतात घातली होती. त्या सुंदर शय्येवर एक रूपवती युवती झोपलेली हनुमानाने पाहिली. ती आभूषणाने नटली होती, गौरवर्णाची होती. तिची अंगकांती सुवर्णाप्रमाणे होती. ती अंतःपुराची स्वामिनी मंदोदरी होती. तिचे मनोहर रूप लावण्य पाहून ती सीताच आहे की काय असे हनुमानाला वाटले. त्याला आनंद झाला व हर्षभराने उड्या मारू लागला. पण क्षणार्धात त्याला वाटले की श्रीरामचंद्रांच्या वियोगाने दुःखी असलेली सीता अशा अवस्थेत झोपली असणे शक्य नाही. शृंगार करणे, अलंकार करणे सोडाच, पण ही सीता नाही, दुसरी कोणीतरी असावी. पुन्हा हनुमान बेचैन झाला. सीतेच्या दर्शनासाठी त्याचे मन तडफडू लागले. त्याने अनेक प्रकारच्या सहस्रावधी रूपसुंदरी पाहिल्या. फुले पडली होती, सुंदर युवतीही होत्या. महाकपी हनुमानाने रावणाचे अंतःपुर धुंडाळले, पण जनक नंदिनी सीता कोठे दिसली नाही. अपराधी मनाने विचार करीत असता त्याचा विवेक त्याला सांगू लागतो की स्त्रिया निरखून पाहत असता निसंदेह मनात कोणताही विकार उत्पन्न झालेला नाही. सर्व इंद्रियांना शुभ अशुभ अवस्थांना जाणीवेची प्रेरणा मनच देत असतो. हे मन विचलित झाले नाही. सीतेचा शोध स्त्रियांमध्ये घेणे तर भागच होते. हनुमानाचे मन शांत होते.
मी रावणाच्या अंतपुरात शुद्ध मनाने सीतेचा शोध घेतला आहे आणि हे धर्माला धरून आहे असा विचार करून सीता येते नाही तेव्हा तिचा अन्यत्र शोध घेणे जरुरी आहे असे ठरवून हनुमान दुसरीकडे जायला निघाला. थोड्याच वेळात हताश न होता उत्साह टिकवण्यात पुरुषार्थ असल्याचे जाणून त्याने सीतेचा शोध घेण्याचे ठरविले. उत्साह हाच परमसुखाचा हेतू आहे असे मानून तो कामाला लागला. धडपडत उड्या मारत शोध चालू होता. कुठलाही भाग राहिला नाही. त्याला कुरूप राक्षसणी खूप ठिकाणी दिसल्या. विद्याधरांच्या सुंदर स्त्रिया, सुडोल शरीराच्या नागकन्याही दिसल्या, पण जनक आत्मज मात्र कुठेच दिसली नाही. सीतेचा शोध हा मुख्य उद्देश असल्याने त्यापासून यत्किंचितही ढळणे हनुमाला शक्य नव्हते. गृधराज संपातीने तर सीता रावणाच्या महालात आहे असे सांगितले होते, मग ती का दिसत नाही? ती विवश होऊन रावणाच्या सेवेला हजर होणे हे शक्यच नाही. एखाद्या वेळी रावणाच्या एखाद्या गुप्त गृहात तिला लपवूनही ठेवली असेल. ती आर्तस्वरात रुदनही करीत असेल. श्रीराम तिचे पती आहेत तर ती रावणाला वश नाही होणार. काहीही घडलेले असो, पण श्रीरामांना या गोष्टीची कल्पना देणे योग्य होणार नाही. निराशेने मन काळवंडून गेले असता धैर्यवान कपिश्रेष्ठाच्या मनात पराक्रमाचा आधार घेण्याचा विचार आला. मी महाबली दशमुख रावणाचा वध का करू नये? सीतेचे अपहरण तर झालेलेच आहे, मग त्याचा बदला घ्यायला काय हरकत आहे? वेळ पडलीच तर त्याला उचलून पलीकडे घेऊन जाईन व श्रीरामांच्या हाती सोपवीन. सीता न सापडलेला वानर श्रेष्ठ हनुमान चिंताक्रांत झाल्याने उलटसुलट विचार करू लागले. सर्व देवदेवतांना अभिवादन करतो व हनुमान अशोक वाटिकेकडे जायला निघतो. अशोक वाटिका अतिशय सुंदर आहे. तिचे संरक्षण जोराने होत असणार. वीर प्रतापी संरक्षण दल ठेवलेले असणार. असा विचार करून श्री रामचंद्रांच्या कार्यसिद्धीसाठी व रावण आदी राक्षसांच्या दृष्टीत न पडावे म्हणून हनुमानाने शरीर एकदम लहान केले. मला सर्व देवांनी आशीर्वाद देऊन माझ्या कार्यात मला यश द्यावे. आर्या सीता आणि तिचे शुभवदन मला दिसावे आणि अपहरण केलेली साध्वी सीता माझ्या दृष्टीपथात यावी. अशा तऱ्हेने महातेजस्वी हनुमान विचार करीत होता. सीतेचे ध्यान करीत रावणाच्या महालातून बाहेर आला आणि अशोकावटिकेच्या तटभिंतीवर चढला. फुलांनी मोहरांनी सुशोभित वृक्ष वाटिकेची शोभा वाढवित होते. हनुमान वेगाने त्या अशोक वाटिकेत शिरला व निरीक्षण करू लागला. अशोक वाटिका खूप मोठी होती. फळा फुलांनी युक्त वृक्षराजींनी व्यापलेली होती. मोर, कोकिळा, भृंग इत्यादींच्या आवाजांनी आसमंत भरून गेला होता. तेथे तळी होत्या, नद्या होत्या, छोटे छोटे डोंगर होते, गुहाही होत्या. वाटिकेत मैदानी, पहाडे, झरे होते. हनुमान सर्व बारकाईने पाहत पुढे सरकत होता. त्या सर्व वाटिकेची रमणीय शोभा पाहून जनकनंदिनी सीता निश्चित फेरफटका मारायला येत असेल असे हनुमानाला वाटले, कारण तिला अनुकूल असे वातावरण तेथे होते. तो तिची प्रतीक्षा करत तेथेच थांबला. ती दिव्य गंधाने दिव्य रसाने परिपूर्ण भूमी नंदनवनासारखी दिसत होती. स्वतः हनुमान एका अशोक वृक्षावर बसून होता. हजारो अशोक वृक्ष तिथे होते. तो चैत्य प्रसाद पाहत असताना दूरवर एका वृक्षाखाली एक सुंदर स्त्री दिसली. मलिनव्रस्त असलेली ती स्त्री राक्षसीने घेरलेली होती. दीन दुबळी झालेली ती स्त्री सतत दीर्घ झुस्कारे सोडित होती. कृष्णचंद्रकलेप्रमाणे ती स्त्री निर्मळ दिसत होती. जुनाट पिवळ्या वस्त्राने तिची काया झाकली होती. ती तपस्विनी मंगळाने पिडिलेल्या रोहिणीप्रमाणे शोकसंतप्त आणि क्षीणकाय दिसत होती. डोळ्यात आसवे होती. चिंतेत मग्न होती. दुःखाने संतप्त होती. ती स्त्री पाहिल्यावर हनुमानाला ही सीताच असावी असे वाटले. श्री रामचंद्रांची सेवा करण्यात खंड पडला या कारणाने तिचे मन अत्यंत व्यथित झाले होते. ती असहाय्य होऊन इकडे तिकडे पाहत होती. हनुमानाला ओळखू येत नव्हती. त्याला संशय वाटावा इतके सीतेचे रूप बदलले होते. मोठ्या कष्टाने त्याने तिला ओळखले व निश्चितपणे निष्कर्ष काढला की हीच सीता असावी.
कारण श्रीरामांनी सांगितलेल्या खुणा व अंगावरील दागिने ओळखण्या इतपत दिसत होते. किष्किंधा नगरीत वस्त्रे फाडून काही दागिने टाकले होते. त्या वस्त्रांचा रंग व अंगावरील वस्त्रांचा रंग साधारण समान होता. हीच श्रीरामांची पत्नी जनकात्मजा सीता आहे. सीता आहे हे मनोमनी जाणल्यावर हनुमानाला आनंदाचा पारावार राहिला नाही. मनोमन तो श्रीरामांपाशी जाऊन पोहोचला. सीता पाहायला मिळाल्याने कपिश्रेष्ठ हनुमानाला आनंद झाला. अश्रू तर आले. सीतेची परिस्थिती पाहून गहिवरून आले. इतक्या मोठ्या संकटातही सीता विचलित झाली नाही हे हनुमानाच्या लक्षात आले. कारण श्रीराम व लक्ष्मण यांच्या पराक्रमाचे ज्ञात तिला होते. या सीतेसाठी रामाने वाली, कबंध, विराट यांना मारले. 14,000 राक्षसांना मारले. सीतेमुळे सुग्रीवाला दुर्लभ असे ऐश्वर्य प्राप्त झाले. सीतेसाठीच मीही समुद्र उल्लंघन केले. धर्मज्ञ, कृतज्ञ व आत्मज्ञानी श्रीरामांची पत्नी सीता यावेळी राक्षसांच्या तावडीत सापडली आहे. अशा प्रकारे विचार करीत वानर श्रेष्ठ हनुमान हीच सीता आहे अशी खुणगाट मनाशी बांधून झाडावर बसून राहिला. रात्र झाली. हनुमानाने पाहिले तर सीतेजवळ भयानक राक्षसी पहारा देत असलेल्या दिसल्या. सीतादेवी वृक्षाखाली बुंध्याला टेकून बसली होती. बारीक नजरेने हनुमान पाहत होता. तिची अंगकांती फिकट पडली. ती शोकसंतप्त झाली होती. रावणाने तिला बंदिवान करून ठेवले होते. सीता आपल्या नजरेसमोर आहे या भावनेने हनुमानाला हर्ष होत होता. पण तिच्याकडे पाहत असता हनुमानाच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्याने मनोमन श्रीरामाला वंदन केले आणि तो तेथेच बसला. रात्र संपली. पहाटे वेदपाठाचे ध्वनी ऐकू आले. मंगलवाद्ये वाजली. रावणाला जागे करण्यात आले. जाग आल्याबरोबर त्याला सीतेची आठवण झाली. त्याने त्वरित आभूषणे धारण केली आणि परम उत्तम शोभेने संपन्न होऊन अशोक वाटिकेकडे चालला. रावण येतो आहे हे पाहिल्यावर सीता भयाने कापू लागली. ती जमिनीवरच्या झाडाच्या बुंध्याशी बसून होती. उपवास, शोक, चिंता आणि भयामुळे क्षीण, कृशकाय व दीन झाली होती. पण तिचा विश्वास दांडगा होता. श्रीराम येऊन रावणाला मारणारच असे तिला माहीत होते. रावण जवळ आला. मधुर वाणीने त्याने आपला भाव प्रकट केला. मी तुझ्या इच्छेविरुद्ध काहीही करणार नाही. हे दैन्य सोडून दे व माझ्या बरोबर सर्व प्रकारचे सुख, वैभव भोग. निष्कांचन अशा रामाचा नाद सोड. तो तुला भेटणे शक्य नाही. हे ऐकून सीतेला खूप दुःख झाले. तिने दीनवाणीने उत्तर दिले, तू माझ्यात गुंतलेले मन काढून घे. पापी सिद्धी हे करू शकत नाही. मी पतिव्रता आहे हे लक्षात ठेव. तू स्वतःचा विनाश ओढवून घेऊ नकोस. त्यांच्याबरोबर युद्ध करण्यास तू असमर्थ आहेस. सीतेचे कठोर बोल ऐकून रावणाने तिला अप्रिय उत्तर दिले. तो म्हणाला, सुंदरी, तुझ्यासाठी जो अवधी मी नियुक्त केलेला आहे त्यानुसार अजून 2 महिने वाट पाहता येईल. सीता शांतपणे म्हणाली, नगरात तुझे हित चिंतणारा एकही पुरुष नसावा, नाहीतर त्याने या निंदित कर्मापासून तुला परावृत्त केले असते. तू खरोखर दुर्भागी आहेस. दशमुख रावणा, माझे तेजस तुला भस्म करून टाकण्यास पुरेसे आहे, पण श्रीरामांची आज्ञा झालेली नाही. रावण संतापी होता. त्याच्या डोळ्यातून क्रौर्य ओसांडत होते. फुत्कारणाऱ्या सापाप्रमाणे दीर्घ श्वास घेऊन तो निघून गेला. अशोक वाटिकेतून रावण बाहेर पडल्यावर राक्षसी तिच्या भोवती गोळा झाल्या. राक्षसींच्या भयाने त्रस्त होऊन सीता पृथ्वीवर पडली. त्यावेळी तिने राम लक्ष्मणाचा धावा केला. या दृष्ट राक्षसींच्या पहाऱ्यात राहून मला माझे प्राणनाथ राम कधीही लाभणार नाहीत, म्हणून सीतेने आपल्या जीवनाचा शेवट करायचा का असे ठरवले. भ्रांतचित्त झालेली, शोकमग्न असलेली सीता जमिनीवर लोळत विलाप करत होती. श्रीराम आले नाहीत तरी काय करू शकणार आहेत. मला पतिदर्शन होताच यमदर्शनाला जावे लागणार की काय. सीतेचे निर्वाणीचे शब्द ऐकून काही राक्षसी ते वृत्त सांगायला रावणाकडे धावल्या. इतक्यात विजटा नावाची एक वृद्ध राक्षसी तेथे घाईघाईने आली.
त्या दुष्ट राक्षसींना हाकलून देऊन सीतेजवळ येऊन बसली. ती नुकतीच झोपेतून उठली होती. तिने सीतेला सांगितले की मला एक भयंकर असे स्वप्न पडले होते. ते स्वप्न राक्षसांच्या विनाशाची आणि सीतेच्या रामाच्या अभ्युदयाची सूचना देणारे होते. हे ऐकल्यावर राक्षसी भयभीत झाल्या. त्रिजटा सांगतच होती, स्वतः श्रीराम लक्ष्मणासह 1000 घोडे जुंपलेल्या शिबिकेत बसून आले व सीतेला भेटले. त्यानंतर आपल्या तेजाने सूर्याप्रमाणे प्रकाशित होणारे शुभ वस्त्रे धारण केलेले ते दोघे सीतेला घेऊन गेले. ती श्रीरामांच्या मांडीवर जाऊन बसली. एका गजराजावर आरूढ होऊन ते लंकेत येऊन उभे राहिले. सत्य, पराक्रम व बलसंपन्न पुरुषोत्तम श्रीरामांनी पत्नी सीता, बंधू लक्ष्मण यांच्यासह दिव्य अशा पुष्पक विमानावर आरूढ होऊन उत्तर दिशेकडे प्रयाण केले. खरोखरच मी स्वप्नात भगवान विष्णूप्रमाणे पराक्रमी अशा श्रीरामांचे दर्शन घेतले. मी रावणालाही स्वप्नात पाहिले. त्याचे मुंडन केले होते. तो तेलाने न्हाला होता व तांबडे वस्त्र नेसला होता. कण्हेरीची माळ गळ्यात होती. तो पुष्पक विमानातून कोसळला होता व एक स्त्री त्याला फरफटत ओढत होती. तो वेड्याप्रमाणे भ्रांतचित्त होऊन गाढवावर स्वार झाला. नंतर तो पडला व नरकतुल्य अशा घाणीत पडून चिखलात बुडून गेला. नंतर कुंभकर्ण व रावणाच्या सगळ्या पुत्रांनाही मी स्वप्नात पाहिले. सर्वांचीच रावणासारखी दशा झाली होती. बिभीषणाने मात्र श्वेतवस्त्र धारण करून श्वेतचंदनगंधाचे अनुलेपन लावले होते. नगारे वाजत होते. बिभीषणही गजावर आरूढ झालेले दिसले. सीतेची क्षमा याचना करा व येथून जा, दुष्टपणा करू नका. नंतर ती सीतेला म्हणाली, सीते, घाबरू नकोस. तुझे भोग संपणार हे निश्चित. रावणाचा नाश व रघुवंशाचा विजय आता दूर नाही. एवढ्यात सीतेचा डावा डोळा फडफडू लागला. ही शुभसूचनाच होती. इतके होऊनही तिला वाटे की श्रीराम येण्यापूर्वी दुष्ट रावण काय करील. मग ती चिंता करत राही. जवळच झाडावर बसलेल्या हनुमानाने सीतेचा विलाप, त्रिजटेचे स्वप्न व राक्षसींचा धाक हे सारे प्रसंग ऐकले, पाहिले. त्याला सीतेचा शोध लागल्याने तो आनंदात होता. अद्याप तिच्याजवळ त्रिजटेसह अनेक राक्षसी उभ्या होत्या. मी तिच्याशी बोलायला उशीर केला तर कदाचित प्राणत्याग करेल की काय. मला मोठ्या युक्तीने सीतेजवळ जाऊन तिला न घाबरवता सर्व म्हणणे ऐकवायचे आहे. त्यावेळी त्याला एक युक्ती सुचली. मी रात्रीच्या वेळी श्रीरामांचे गुण गाईन. श्रीरामांची सुंदर धर्मानुकूल वचने बोलत राहीन. गोड वाणीचा उपयोग करून श्रीरामांचे संदेश सीतेचा विश्वास बसेल अशा पद्धतीने ऐकवीत राहीन. साधक बाधक विचार करून हनुमानाने मधुर वाणीत गायला सुरुवात केली. त्यात इक्ष्वाकू कुळातील राजे पुण्यात्मा दशरथ यांचे वर्णन होते. त्याचा मुलगा सत्यपराक्रमी दयाळू श्रीराम आपल्या सदाचाराचे, स्वजनांचे, धर्माचे रक्षण करतो. पित्याच्या आज्ञेमुळे श्रीराम पत्नी व भाऊ यांना घेऊन वनात गेला. तेथे शूरवीर रामांनी अनेक राक्षसांचा संहार केला. मी समुद्र ओलांडून सीतेच्या शोधार्थ येथे आलो. श्रीरामांच्या मुखातून मी सीता देवीचे वर्णन खूप वेळा ऐकले आहे. हे सर्व बोलून हनुमान गप्प झाला. सीता हे सर्व ऐकत होती. तिने आपले मुख वर करून अशोक वृक्षाकडे पाहिले. ती प्रसन्न झाली. श्रीरामांचे स्मरण करीत ती इकडे तिकडे पाहू लागली. तिथे तिला वानरराज सुग्रीवाचा मंत्री अंचित्त बुद्धीचा पवनपुत्र हनुमान दिसला. फांद्याच्या आड लपलेला श्वेतवस्त्र नेसलेला हनुमान तिने पाहिला. तिचे चित्त विचलित झाले. अरुण कांती असलेला, विनम्र, प्रिय वचन बोलणारा फांद्यांमध्ये बसलेला वानर तिला दिसला. तो विनयाने जवळ आला. प्रथम तिला भय वाटले. तिने श्रीरामांचा धावा केला. पण लगेच संभ्रम दूर झाला. कारण त्या तेजस्वी हनुमानाने खाली उतरून सीतेच्या चरणांवर आपले डोके ठेवले व मधुर वाणीत बोलू लागला. देवी, तू शोक का करते आहेस? रावण जनस्थानातून जिला बळपूर्वक पळवून घेऊन आला ती सीता देवी जर तू असशील तर तुझे कल्याण असो. सीतेला हनुमानाच्या बोलण्याने धीर आला. वृक्षाचा आधार घेऊन ती उभी राहिली आणि म्हणाली, हे वानरराज, मी महाराज दशरथांची सून.
त्यांची पुत्रवधू आणि महात्मा जनकाची कन्या, परमबुद्धिमान भगवान श्रीरामांची मी पत्नी आहे. अयोध्येत आम्ही सर्वजण खुश होतो, पण वासिष्ठ मुनींच्या सांगण्यावरून श्रीरामांना राज्याभिषेक करायचे ठरले. पण पूर्ण तयारी झाली असताना कैकेयी नावाच्या दशरथांच्या पत्नीने बजावले, श्रीरामांना अभिषेक झाला तर त्या क्षणी त्या जीवनाचा अंत करतील. या सर्वानंतर आम्ही दंडकारण्यात गेलो आणि तिथे हा माझ्यावर प्रसंग आला. देवी, मी श्रीरामाचा दूत आहे. श्रीराम कुशल आहेत. ते तुझ्या खुशालीची चिंता करीत आहेत. लक्ष्मणाने नतमस्तक होऊन प्रणाम केला. हे ऐकल्यावर सीतेच्या सर्वांगावर रोमांच उभे राहिले. बोलता बोलता हनुमान सीतेजवळ जाऊ लागला. सीतेला हा रावण तर नाही ना असा संशय आला. हा दुसरे रूप धारण करून आलेला रावण असेल तर? त्याच्याकडे पाहण्याची इच्छा व धाडस सीतेला होईना. हनुमान वारंवार वंदन करत राहिला. ती म्हणाली, तू मागेही संन्यासाचे रूप घेऊन आला होतास. तू रावणच असावास. मी उपाशी आहे, दुर्बल आहे, दुःखी आहे. तरी तू मला संत्रस्त का करतोस? हे बरे नाही. तू श्रीरामांचा दूत आहे असे म्हणतोस, तर मी विचारते त्या प्रश्नांची उत्तरे दे. स्वप्नात वानर पाहिल्यावर अभ्युदय होत नसतो ना? पण हे स्वप्न नाही. रामकथा मला प्रिय आहे. वानर श्रेष्ठा, श्रीरामांच्या गुणांचे कथन तू कर. हनुमान बोलू लागल्यावर सुखकारक वचनांनी तिला हर्ष झाला. श्रीराम सूर्याप्रमाणे तेजस्वी, चंद्राप्रमाणे लोकमोहक, विष्णूप्रमाणे पराक्रमी, बृहस्पतीप्रमाणे सत्यवचनी व मधुरभाषी, कामदेवाप्रमाणे रूपवान, कांतिमान आहेत. ते श्रेष्ठ महारथी आहेत. रामवियोगाने तू दुःखी आहेस. तुझी खुशाली त्यांनी विचारली आहे. श्रीलक्ष्मण व वानरराज सुग्रीव यांनीही तुझी खुशाली विचारली आहे. विकट राक्षसींच्या तडाख्यातून तू वाचली आहेस. आता लवकरच श्रीराम तुला सोडवतील. मी सुग्रीवांचा मंत्री, वानर जातीचा असून माझे नाव हनुमान आहे. मी महासागर उल्लंघून आलो आहे. माझ्यावर भरवसा ठेव देवी. विपरीत शंका सोडून माझा पराक्रम पहा. मनातील शंकेला जागा राहू नये म्हणून सीतेने रामलक्ष्मणाच्या रूपाचे वर्णन करायला सांगितल्यावर हनुमानाने ते सविस्तर केले. विशाल व सुंदर नेत्राचे, चंद्राप्रमाणे मनोहर मुखाचे श्रीराम सूर्याप्रमाणे तेजस्वी, पृथ्वीप्रमाणे क्षमाशील, बृहस्पतीप्रमाणे बुद्धिमान व इंद्राप्रमाणे यशस्वी असून गुणांनी उदार आहेत. ते धनुर्वेदाबरोबरच वेदांगामध्येही पारंगत आहेत. मोठे खांदे, दीर्घ बाहू, सुंदर मुखाचे, सुंदर डोळ्यांचे श्रीराम, हात, पाय, बोटे, कान, सर्व शरीराचे हनुमानाने यथातथ्य वर्णन केले. वल्कल धारण करून हे दोघे ऋषमुख पर्वताच्या प्रदेशात तुला शोधत आले. तेव्हा धनुष्य धारण करणाऱ्या या दोन नरश्रेष्ठांना पाहून वानर शिरोमणी सुग्रीव भयभीत झाला. त्याने मला बोलवून त्यांच्याकडे पाठवले. मी त्यांच्याकडे गेलो, हात जोडून उभा राहिलो. ते दोघे प्रसन्न झाले. मग मी त्यांना माझ्या पाठीवर बसून पर्वतावर घेऊन गेलो. त्यांची सुग्रीवाशी ओळख करून दिली आणि त्यांच्यात प्रेम व अतूट मैत्रीचे नाते निर्माण झाले. दोघांची दुःखे समान होती. सुग्रीवाची बायको वालीने पळवली असे ऐकल्यावर श्रीरामांनी त्याचे दुःख दूर करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर तू टाकलेले अलंकार वानरांनी गोळा केले आणि सुग्रीवाकडे आणून दिले. त्याने ते रामापुढे आणून ठेवले. ते पाहून रामांना खूप आनंद झाला की तू कोणत्या दिशेस गेलेली आहेस हे त्यांना समजले. पण त्यांना खूप शोक पण झाला. तू दिसत नाहीस म्हणून श्रीराम दुःखी होते. आता ते येथे येऊन रावणाला ठार मारतील आणि तुझी भेट घेतील. हे क्षण फार दूर नाहीत. श्रीराम व सुग्रीवाची मैत्री झाल्यावर त्यांनी परस्परांना सहाय्य करायचे ठरविले. श्रीरामांनी वालीला मारून सुग्रीवाला राजा बनविले. मी त्या दोघांचाही दूत आहे. माझे नाव हनुमान. तुझ्या शोधासाठी त्यांनी 10 दिशांना पाठवले. मी त्यापैकी एक आहे. आमचे काम सिद्धीला जावे ही ईश्वराची इच्छा होती. त्याने जटायूविषयी विचारले.
तेव्हा रावणाने सीतेस पकडून नेत असता विरोध करणाऱ्या जटायूला ठार मारल्याची कथा जटायूचा भाऊ संपाती याला सांगितली. संपाती शोक करू लागला. त्यानेच तू लंकेत रावणाच्या संरक्षणात राहत असल्याचे सांगितले देवी. सर्व वानरवीरांना आनंद झाला. पण माझ्याशिवाय समुद्राचे उल्लंघन कोणालाच शक्य नसल्याने मी एकटा निघालो. राक्षसांची घरे, रावणाची शय्यागृहे व संतप्त रावण या सर्वांना पाहिल्यावर शोकग्रस्त अवस्थेतील हे तुझे दर्शनही मला घडले. श्रीरामांच्या कार्यसिद्धीसाठी हा सारा खटाटोप. आता मला रामदूत समजूनच माझ्याशी बोल. माझ्या अंगी इच्छेला येईल ते रूप धारण करून वावरण्याची शक्ती आहे. तुझा शोध घेण्याच्या इच्छेने मी कुठल्याही प्रकारच्या मदतीशिवाय एकट्याने सर्वत्र संचार करून ही दक्षिण दिशा पादाक्रांत केली आहे. तुझे दर्शन घडणे माझ्या दृष्टीने भाग्यवान घटना आहे. श्रीराम रावणाला त्याच्या पुत्रांसह आणि बंधुभावांसह मारून लवकरच तुला येऊन भेटतील. ती अतिशय प्रसन्न झाली. महाकपी हनुमानाची आदराने प्रशंसा करू लागली. तिने त्याची शक्ती, युक्ती, बुद्धी व पराक्रम यांची स्तुती केली. ती आता त्याच्याशी संभाषण करायला तयार झाली. सीता म्हणाली, सत्यप्रतिज्ञ भगवान राम कुशल आहेत. सुमित्रानंदन महातेजस्वी लक्ष्मणही स्वस्थ आणि कुशल आहेत हे ऐकून मला आनंद झाला. हा शुभ संसार माझ्या दृष्टीने सौभाग्यसूचक आहे. खरंच सांग हनुमंता, श्रीराम पुरुषार्थाला उचित कार्य करतायत ना? ते संताप नाहीत ना करून घेत? मी त्यांच्यापासून दूर झाले आहे. रघुनंदांचे माझ्यावरील प्रेम कमी नाही ना झाले? ते खूप खिन्न झालेत का? धैर्यधारणा करून आहेत ना? सीतेचे बोलणे ऐकून हात जोडून हनुमान म्हणाला, माते, श्रीरामांना तू येथे आहेस हे माहीत नाही. मी येथून परत जाईन तेव्हा त्यांना तुझा पत्ता कळेल व ते ससैन्य लंकेवर स्वारी करतील. मग त्यांच्या पुढे कोण टिकेल? सागराला देखील वाट करून द्यावी लागेल. मी शपथेवर सांगतो की लवकरच तू श्रीरामांचे मुख पाहशील. ते मुख तुझे चित्त आकर्षक करून घेईल. ते सतत तुझे ध्यान करीत असतात. श्रीरामांना सदैव तुझीच चिंता असते, त्यामुळे त्यांना झोपही लागत नाही. सीता, प्रिये असे म्हणत असतात. हे ऐकल्यावर सीतेला बरे वाटले. श्रीरामांच्या शोकाविषयी ऐकून ती शोकमग्न झाली. हनुमानाला म्हणाली, बिभीषणाने प्रयत्न करूनही रावणाने त्याचे ऐकले नाही. अविंध्य नावाचा एक मोठा राक्षस जो विद्वान, वीर, सुशील आहे, बुद्ध आहे, त्यानेही रावणाला सांगून पाहिले. पण दुरात्मा रावण आपला हट्ट सोडायला तयार नाही. 10 महिने झाले असावेत. आता 2च महिने राहिले आहेत. तेव्हा श्रीरामांना उशीर करू नका म्हणावे. अधीर झालेल्या सती सीतेला हनुमान म्हणाली, मी आता तुझी या राक्षसांच्या तावडीतून सुटका करतो. देवी, तू माझ्या पाठीवर आरूढ हो. आजच तुला श्रीरामांचे दर्शन घडेल. देवी सीते, तू माझ्या पाठीवर बैस. माझ्या म्हणण्याची उपेक्षा करू नकोस. माझा पाठला कोणी नाही करू शकणार. हनुमानाचे हे भक्तिपूर्ण शब्द ऐकल्यावर सीता खुश झाली. ती म्हणाली, तू वानराला शोभणारा चंचलपणा करीत आहेस. तू केवढा, मला समुद्र कसा पार करशील? तेव्हा अशोक वृक्षावरून खाली उडी मारून तिच्या उपेक्षेने भरलेल्या शब्दांची अखेर त्याने केली. खरे तर सीता त्याचे सत्व आणि प्रभाव जाणत नव्हती. त्याने आपले खरे स्वरूप दाखवले. त्याचे शरीर मेरू पर्वता एवढे उंच झाले. तो पेटलेल्या अग्नीप्रमाणे तेजस्वी दिसू लागला. सीता हनुमंताचे रूप पाहून किंचित स्तब्ध झाली. मग ती म्हणाली, वानरश्रेष्ठा, मी तुझी शक्ती आणि पराक्रम जाणते. तुझी गती वायूसारखी आहे, अग्नीप्रमाणे तेज आहे. तू मला घेऊन जाण्यास पात्र आहे, पण तुझ्याबरोबर जाणे मला उचित वाटत नाही. सर्व राक्षसांना तूच मारलेस तर रघुनाथाच्या यशाला कलंक लागेल. रघुनाथ स्वतः काहीच करू शकले नाहीत असा लोकापवाद आम्हाला ऐकावा लागेल. भगवान श्रीरामांशिवाय मी स्वेच्छेने इतर कोणत्याही पुरुषासोबत जाऊ शकत नाही. रावणाचा शरीराला स्पर्श झाला, पण बळजबरीने. त्याच वेळी मी असमर्थ, अनाथ, निराधार होते.
मी श्रीरामासाठी शोकाकुल आहे. त्यांचे शुभागमन घडवून आणून तू मला आनंदाचे दान दे. सीतेचे भाषण ऐकून हनुमान प्रसन्न झाला. तोही मोठा संभाण कुशल. तो म्हणाला, देवी, तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे, योग्य आणि तर्कसंगत आहे. पतिव्रता आणि विनयशीलतेला अनुरूप आहे. त्यामुळे श्रीरामचंद्रांशिवाय इतर कोणत्याही पुरुषाला स्वेच्छेने स्पर्श करणे तुला उचित नाही. तुझे आचरण योग्य आहे. मी आलो तसे सर्वांना लंकेत प्रवेश करणे कठीण आहे. सर्वांना सागर पार करता येणे शक्य नाही. म्हणून देवी, मी तुला घेऊन जाण्याची, रघुनंदनांची भेट आणून द्यायची गोष्ट केली. माझे परमगुरु आणि आराध्य दैवत श्रीराम, मला वाटणारा स्नेह आणि तुझ्याविषयी मला वाटणारी श्रद्धा, यामुळे मी हा मनोदय व्यक्त केला. तू आता येणार नसलीस तरी तू तुझ्या ओळखीची एखादी खूण तरी दे. मी तुझे दर्शन घेतले आहे हे श्रीरामांना कळाले पाहिजे. त्यावेळी सीता गहिवरली. श्रीरामांना आपली ओळख पटावी म्हणून तिने एक गोष्ट सांगितली. ती म्हणाली, चित्रकूट पर्वताजवळील प्रदेशात आपले वास्तव्य आठवा म्हणावे. आपण मंदाकिनीच्या समीप तापासश्रमात राहत होतो. त्यावेळीची ही घटना आहे. श्रीराम स्नान करून आले. तेथे एक कावळा आला आणि मला चोच मारू लागला. मी ढेकूळ मारून त्याला हकलण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. त्याला माझे मांस हवे होते. तो चोच मारण्यासाठी पुन्हा आला. मी संतप्त झाले. तेवढ्यात त्या कावळ्याने तिथे येऊन माझ्या अंगावरती चोच मारली. रक्त येऊ लागले. श्रीरामांची झोपमोड झाली व झाला प्रकार कळल्यावर ते संतापले. त्यांनी कावळ्याला ओळखले. तो इंद्राचा मुलगा जयंत होता. दुष्टबुद्धीने तो माझ्या अवतीभवती हिंडत होता. त्याला कठोर शासन करण्याच्या उद्देशाने श्रीरामांनी चटईतील एक कुश काढून ब्रह्मास्त्र मंत्राने अभिमंत्रित करून त्या कावळ्यावर सोडले. ते कावळ्याचा पाठलाग करू लागले. कोणीही त्याला अभयदान दिले नाही, इंद्रानेही नाही. तेव्हा तो दुष्ट श्रीरामांच्या पायावर येऊन पडला. श्रीरामांनी शरणागताला जीवदान दिले, पण ब्रह्मास्त्राचा प्रयोग निष्फळ जात नाही. मग श्रीरामांनी त्या कावळ्याच्या उजव्या डोळ्यावर त्याचा प्रयोग केला. दर्भाने डोळा नष्ट केला, पण जीव वाचला. मग श्रीरामांची क्षमा मागून तो निघून गेला. या कटेची आठवण त्यांना करून दे हनुमंता. श्रीरामांना सांग, साधारण अपराध करणाऱ्या यकश्चित कावळ्यावर ब्रह्मास्त्र सोडलेत. मग जो दुष्ट मला तुमच्यापासून पळवून नेत आहे त्याला अद्याप जिवंत कसा सोडले? तुमची सीता अनाथ झाली आहे, तिच्यावर दया करा. अस्त्रवेत्यांमध्ये श्रेष्ठ, बलवान आणि शक्तिशाली श्रीरामा, राक्षसांवर अस्त्राचा प्रयोग लवकरात लवकर करा. हनुमान म्हणाला, देवी, आता शोक करण्याचे कारण नाही. आता तुझे दर्शन घडले आहे. श्रीराम व लक्ष्मण येऊन राक्षस जगताला भस्म करतील. तेव्हा सीता म्हणाली, ज्या मार्गाने कार्यसिद्धीला जाईल ते सर्व उपाय तू कर. वानर श्रेष्ठा, तुझ्या प्रोत्साहनानेच श्रीराम माझा उद्धार करायला उद्युक्त होतील. हनुमानाने तिला विनम्रपणे नमस्कार केला. सीतेने वस्त्रात बांधून ठेवलेला सुंदर असा चूडामणी काढून हनुमानाच्या हातावर ठेवीत म्हणले की हा श्रीरामचंद्रांना दे. तो दिव्यमणी त्याने आपणाजवळ सुरक्षित ठेवला. सीतेला आपण पाहिले याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडत होता. तो प्रसन्न होता. त्याने तेथून निघण्याची तयारी केली. सीता हनुमानाला म्हणाली, माझी ही ओळखीची खूण श्रीरामांना दे. ते या मण्याला उत्तम प्रकारे ओळखतात. या मण्याशी 3 व्यक्तींच्या स्मृती गुंतलेल्या आहेत. त्या तिघांचीही आठवण श्रीरामांना होईल. एक मी, दुसरी माझी आई व तिसरे महाराज दशरथ. जा, श्रीरामांना कार्य पार पाडण्यासाठी उपायांची योजना करायला जा. ठीक आहे, असे म्हणून सीताज्ञा मानून तिच्या आज्ञेप्रमाणे काम करण्याची प्रतिज्ञा करून पराक्रमी हनुमान जाण्यासाठी निघाला. जाताना त्याने वैदेहीच्या चरणावर मस्तक ठेवले, पण सीतेलाच मन आवरेना. ती बोलतच राहिली. हनुमानामुळे तिचा शोक कमी झाला होता. तो निघाल्यावर ती पुन्हा बोलून राहू लागली. तुझ्या निघून जाण्याने, तू दृष्टीला न पडल्याने मला शोक पुन्हा संतप्त करेल.
तिला वानर, अस्वले व श्रीराम महासागर कसे पार करून येतील असे वाटू लागले. हनुमंता, हे बिकट काम कसे होईल तूच सांग असे म्हणून सीता पुन्हा बोलू लागली. पण हनुमान म्हणाले, सुग्रीव, अंगद, नल, जांबवंत असे थोर वीर आहेत, ते नक्कीच लंकेला येतील. श्रीराम व लक्ष्मणाला मी माझ्या पाठीवरून तुझ्याजवळ आणीन. मग ते लंकापुरीचा विध्वंस करतील. तू आता फार विचार न करता काल प्रतीक्षा करीत राहा. रावण मारला जाणार व तुझे श्रीरामांचे मिलन होणार. तुझ्या दुःखांचा अंत नक्की होणार देवी, असे आश्वासन देऊन पवनपुत्र हनुमान तिला दुःख न करण्याविषयी विनंती करून जायला निघतात. पण सीता पुन्हा पुन्हा बोलत राहते. सीतेचा निरोप घेऊन हनुमान निघाला. सीतेचा शोध व दर्शन घेतल्यावर त्याला शत्रूच्या शक्तीचा अंदाज घ्यावासा वाटला. साम, दाम, दंड व भेदनीतीतील राक्षसांना दंडनीतीचा उपयोग करावा लागेल असे ठरवून हनुमानाने आपल्या आणि शत्रुपक्षात युद्ध झाल्यास कोण प्रबळ ठरेल ही गोष्ट जाणून घेण्याच्या उद्देशाने रावणाचे डोळ्याला आनंद देणारे व मनोरम असे सुंदर उपवन उद्ध्वस्त करून टाकायला सुरुवात केली. हे वन भग्न झाल्यावर रावण निश्चितपणे संतप्त होईल. मग तो शस्त्रास्त्रांनी सुसज्ज झालेली सेना घेऊन येईल. मग महान संग्रामाची येथे सुरुवात होईल. मग मी माझा पराक्रम दाखवतो. या युद्धात मंत्री, सेना व स्वतः रावण यांच्याशी मी 2 हात करेन. असा विचार मनात आणून विराट पुरुषार्थ प्रकट करण्यास हनुमान उठला. क्रोधाने त्याचे वृक्ष उकडून टाकायला सुरुवात केली. त्यावेळी त्याचा वायूसारखा प्रचंड वेग होता. रावणाच्या अंतःपुराजवळचे ते उद्यान थोड्याच वेळात भकास दिसू लागले. पक्षी घाबरून ओरडू लागले. रावणाला क्लेश व्हावेत व बलवान राक्षसांना नामोहरम करावे म्हणून हनुमानाने प्रमदावन उजाड करून टाकले. झाडे पाडली, पशुपक्ष्यांचा कोलाहल माजला. हे ऐकून लंका निवासी भयभीत झाले. राक्षसांना अपशकुन होऊ लागले. राक्षसी जाग्या झाल्या. त्यांनी हनुमानाला पाहिले. महान साहसी हनुमानाने त्यांना भय वाटेल असे भयंकर रूप धारण केले. त्यांनी सीतेला या वानराबद्दल विचारण्यास सुरुवात केली. पण ती म्हणाली, हा कोण आहे आणि काय करील हे तुम्ही जाणे आणि तो जाणे. मीही याला पाहून भयभीत झाले आहे. सीतेचे ते बोल ऐकून राक्षसी पळू लागल्या. काहींनी प्रमदावनाची मोडतोड करणाऱ्या महाभयंकर वानराची बातमी रावणाला दिली. क्रोधित होऊन त्याने वानराला कैद करून आणण्यासाठी वीर असलेल्या किंकर नावाच्या राक्षसांना आज्ञा दिली. आज्ञा मिळताच ते राक्षस वेगवेगळी शस्त्रे घेऊन हनुमानाकडे धावले. तेव्हा पर्वतप्राय विशाल शरीर धारण करून तेजस्वी हनुमानानेही चिडून आपली शेपटी जोराने जमिनीवर आपटून गर्जना केली. मी वायुपुत्र हनुमान, रामाचा मी दास आहे. मी शत्रूचा संहारक असून माझ्या समोर सहस्त्र रावण युद्धात एकत्र आले तरीही माझ्या बलाची बरोबरी करू शकणार नाहीत. मी सर्वांसमक्ष माझे कार्य सिद्धीला नेईन. ही प्रतिज्ञा ऐकल्यावर राक्षस गर्भगडीत झाले. त्यांना हा कोण आहे ते कळले होते. ते नाना शस्त्रास्त्रांच्या सहाय्याने त्याच्या अंगावर तुटून पडले. हनुमानाने तेथे पाडलेल्या लोह परिघाने राक्षसांचा संहार सुरू केला. किंकर नाव धारण करणाऱ्या राक्षसांचा वध करून तो वानरवीर पुन्हा त्या प्रवेशद्वाराजवळ येऊन उभा राहिला. काही पळपुट्या राक्षसांनी किंकर राक्षसांच्या वधाची बातमी रावणाला दिली. रावण संतापला. त्याने प्रहस्ताचा पुत्र पाठविला. तो अत्यंत पराक्रमी म्हणून प्रसिद्ध होता. तो युद्धात पराभूत झालाच नव्हता. तो हनुमानांवर येऊन कोसळला. तो विशालकाय राक्षस संग्रामात दुर्जय म्हणून प्रसिद्ध होता. तो आला तेव्हा आकाश दुमदुमून गेले. गाढवे जुंपलेल्या रथावर तो आरूढ झाला होता. त्याला पाहून हनुमान प्रसन्न झाला. प्रहस्त पुत्र जांबुमालीने प्रवेशद्वारापाशीच वानरश्रेष्ठ हनुमानाला पाहिले व तेजस्वी बाण सोडायला आरंभ केला. हनुमानाला त्याच्या बाणांनी घायाळ केले. पण रक्तरंजित झालेले हनुमानाचे रक्तवर्णी मुख आकाशातील लाल कमलाप्रमाणे दिसू लागले. राक्षस जंबुमालीच्या बाणांनी विद्ध झालेला हनुमान क्रुद्ध झाला. त्याने तेथे पडलेली एक प्रचंड शिळा पाहिली.
ती उचलून वेगाने जंबूमालीवर फेकली. त्याचा चुराडा झाला. मग हनुमानाने एक प्रचंड वृक्ष त्याच्यावर फेकला. अवेळी बाण सोडून जंबूमालीने हनुमानाला जखमी केले. रक्तबंबाळ झालेल्या हनुमानाने क्रोधित होऊन तेथील परीघ उचलून अत्यंत वेगाने घुमवून जंबूमालीवर फेकला. त्याच्या छातीवर जबरदस्त तडाखा बसून तो जमिनीवर कोसळला. चूर्ण होऊन खाली पडला. धनुष्य, रथ, घोडे सगळे उद्ध्वस्त केले. जंबूमाली मारला गेला. रावण अतिशय संतप्त झाला. इकडे हनुमान आरोळ्या ठोकत प्रभू श्रीरामचंद्रांचा, लक्ष्मणाचा जय जयकार करीत चैत्यप्रासाद उद्ध्वस्त करू लागला. पर्वताप्रमाणे उंच भव्य असलेल्या चैत्यप्रासादावर चढून त्याने त्याची तोडमोड आरंभली. अस्त्रविद्या पारंगत श्रीरामाचा व महाबळी लक्ष्मणाचा विजय असो, सुग्रीवाचा विजय असो, असे तो म्हणत होता. मी वायुपुत्र असून शत्रुसेनेचा संहार करण्याचे सामर्थ्य अंगी बाळगतो. माझ्या समोर 1000 रावण उभे ठाकले तरी ते युद्ध नाही करू शकत. त्याने भयंकर मोठे रूप धारण करून प्रसादाचा एक खांब उखडून घुमवून मारला. त्यामधून अग्नी प्रकट झाला. प्रसादाने पेट घेतला. त्या खांबाने हनुमानाने अनेक राक्षसांना यमसदनाला पाठवले. रावण गप्प बसणे आता शक्य नव्हते. त्याने क्रोधाने आपल्या मंत्र्यांच्या पुत्रांना युद्धाला सज्ज होण्याची आज्ञा केली. ते मंत्रीपुत्र खूप बलवान आणि पराक्रमी होते. रावणाची आज्ञा होताच ते 7 मंत्रीपुत्र राजमहालाजवळ गेले. ते अग्नीप्रमाणे तेजस्वी होते. ते परस्परांच्या सहकार्याने शत्रूंवर विजय मिळवित. 7ही मंत्रीपुत्र राक्षसांच्या बाणाच्या वर्षावामुळे हनुमान झाकून गेला. त्याने ते सर्व बाण क्षणार्धात निष्प्राण केले व राक्षसांना भयभीत करून सोडले. घनघोर गर्जना करीत हनुमान मंत्रीपुत्रांवर तुटून पडला. सर्वजण निष्प्राण होऊन जमिनीवर कोसळले. 7ही मंत्रीपुत्र मरून पडल्यावर सेना पळून गेली. त्यावेळी त्यांच्या विकृत स्वरातील चित्कारांनी आभाळ भरून गेले. रावणाला मंत्रीपुत्रांच्या मृत्यूची वार्ता समजल्यावर तो हवालदिल झाला. मग मोठी योजना आखून त्याने आपल्या 5 सेनापतींना हनुमानावर धाडले. 5ही सेनापती नीती निपुण, धैर्यधर व महावीर होते. युद्धात अजिंक्य होते. रावणाने या वानराशी सावधपणे युद्ध करण्याची आज्ञा त्यांना दिली. पराकाष्ठेचे प्रयत्न करण्याविषयी बजावले. रावण म्हणाला की हे वानर आहेत म्हणून तुम्ही त्याला कमी लेखू नका. इंद्राने तपोबलाने निर्माण केलेल्या कुणीतरी हा वीर पुरुष असावा. परिश्रमाने तुम्ही त्याला पकडून आणा. त्या वानराला अद्दल घडवा. मी वाली, जांबवान, नीळ, सुग्रीव यांना पाहिले आहे, पण याचा वेग महाभयंकर आहे. तेज, पराक्रम, बुद्धी, बळ याची शक्ती काही औरच आहे. तेव्हा हा विलक्षण शक्तीचा मोठा सामर्थ्यवान जीव येथे आपल्या विरुद्ध आहे. स्वामींची आज्ञा घेऊन ते मोठे वेगवान व बलवान वीर युद्धासाठी निघाले. रथ, हत्ती, घोडे यावर ते आरूढ झाले. तीक्ष्ण शस्त्रांनी सुसज्ज होते. महाकपी हनुमानाने त्यांना प्रवेशाद्वार जवळ अडवले. त्याची शक्ती, बल, वेग, बुद्धी, उत्साह, शरीर, भुजा सारेच महान होते. सूर्याप्रमाणे दैदिप्यमान वानरश्रेष्ठ हनुमानाला पाहिल्यावर सेनापती निस्तेज झाले. हनुमानाने भीषण गर्जना केली व ऊर्ध्व दिशेला उड्डाण केले. दुर्धर राक्षसाच्या रथावर उडी मारली. विजेचा लोळ कोसळावा तसा हनुमान दुर्धरावर कोसळला. रथाचा चुराडा झाला. दुर्धर पृथ्वीवर प्राणहीन होऊन पडला. हे पाहून सेनापती विरूपाक्ष व रूपाक्षाला क्रोध आला. त्यांनी उसळी मारून निर्मल आकाशात स्थित असलेल्या हनुमानावर प्रचंड ताकदीच्या शस्त्रांचा प्रहार केला. पण हनुमानाने तो चुकवला व झपाट्याने पृथ्वीवर उतरून दोघांवर वृक्ष उकडून फेकला. त्याच्या आघाताने राक्षसवीर यमसदनाला गेले. ते 3 राक्षस मारले गेल्याचे पाहिल्यावर प्रघस नावाचा सेनापती विकट हास्य करीत हनुमानाजवळ आला. पराक्रमी भासकर्ण देखील क्रोधाने हाती त्रिशूळ घेऊन पोहोचला. ते एकत्र येऊन हनुमानावर झेपावले.
हनुमान रक्तरंजित झाला. क्रुद्ध होऊन वानरवीर हनुमानाने एक पर्वत शिखरच उखडले व राक्षसांवर फेकून मारले. ते त्याच्याखाली गारद झाले, त्यांचे तुकडे तुकडे झाले. 5ही सेनापती मारले गेल्यावर हनुमानाने उरलेल्या सैन्यालाही हुसकून लावले. 5ही सेनापती आपल्या सैन्यासह मारले गेलेले ऐकून राजा रावणाने आपल्या समोर बसलेल्या आपल्या पुत्राकडे, अक्षय कुमाराकडे पाहिले. तो युद्धाची उत्कंठा बाळगणारा थोर योद्धा होता. पित्याच्या केवळ दृष्टिक्षेपाने त्याला प्रेरणा मिळाली. पराक्रमी राक्षस शिरोमणी अक्षय कुमार सोन्याच्या रथात बसून हनुमानाकडे निघाला. तो रथ त्याने घोर तपश्चर्येने मिळवलेला होता. त्याला वेगवान घोडे जुंपले होते. सूर्यतुल्य अशा तेजस्वी रथावर बसून अक्षय कुमार हनुमानासोबत लढायला निघाला. त्याने क्रुद्ध होऊन युद्धाची पहिली सलामी दिली. हनुमानाचा उत्साह, त्याची योग्यता अक्षय कुमाराने अंदाजाने जाणली व तो तुटून पडला. 2 वीरात जी भयंकर टक्कर झाली त्याला तुलनाच नव्हती. पर्वत हलू लागले, आकाशात भयंकर गडगडाट होऊ लागला. समुद्रात भीषण वादळ उसळले, वायूची गती अडखळली. अक्षय कुमाराच्या बाणांनी हनुमान विद्ध झाला. रक्ताची धार मस्तकातून वाहू लागली, त्याचे डोळे फिरू लागले. अक्षय कुमारचा उत्साह, युद्धोकंठा पाहून हनुमान हर्षोत्फुल्ल झाला. त्याने आपले शरीर वाढवण्यास सुरुवात केली व अत्यंत क्रोधाने तो अक्षय कुमाराकडे पाहू लागला. हनुमानाच्या नेत्रातून प्रकट होणाऱ्या अग्निमय किरणांनी सैन्यासह अक्षय कुमार भाजून निघू लागला. हनुमानाने भयंकर रूप धारण केले होते. प्रतापी अक्षय कुमार त्यालाही तोंड देत होता. हनुमानाला वयाने लहान असलेल्या पण महापराक्रम करीत असलेल्या अक्षय कुमाराविषयी कुतूहल वाटू लागले. त्याला येथे मारून टाकावा अशी हनुमानाला इच्छा होत नव्हती. तो पराक्रमी आहे, युद्धात सावधान व एकाग्र चित्त आहे. मी याची उपेक्षा केली तर हा मला युद्धात पराभूत करू शकतो. पसरत जाणाऱ्या अग्नीकडे दुर्लक्ष करणे ठीक नाही, असा विचार करून त्याला यमसदनाला पाठवण्याच्या दृष्टीने हनुमानाने आखणी केली. प्रथम त्याच्या रथाचे 8 घोडे मारून टाकले. नंतर तो रथ जमीनदोस्त केला. अक्षय कुमारने अंतरिक्षात उडत लढायला सुरुवात केली. वायूप्रमाणे वेग व पराक्रम असलेल्या हनुमानाने आपल्या सिद्धीच्या जोरावर त्याचे दोन्ही पाय पकडून त्याला पृथ्वीवर आपटले. त्याच्या शरीराचे तुकडे झाले. अशा तऱ्हेने राजपुत्र अक्षय कुमार मारला गेला. हे ऐकल्यावर राक्षसराज रावणाच्या हृदयात भय उत्पन्न झाले. हनुमान ठरल्याप्रमाणे हेही युद्ध संपल्यावर वाटिकेच्या दारापाशी येऊन उभा राहिला. दुःखी आणि चिडलेल्या रावणाने शेवटचा उपाय म्हणून महापराक्रमी इंद्रजिताला आज्ञा केली. ब्रह्मदेवाची आराधना करून अस्त्रांचे ज्ञान प्राप्त करून घेतलेल्या इंद्रजिताने देवांनाही जिंकले होते. इंद्राला जिंकले म्हणूनच तो मेघनाथ इंद्रजित म्हणून ओळखला जात होता. त्याला पित्याची आज्ञा झाली. त्रैलोक्यात पराक्रमी असलेल्या, अस्त्रबळात सर्वश्रेष्ठ असलेल्या इंद्रजिताला हनुमानावर पाठविण्यात आले. रावण त्याला म्हणाला, किंकर राक्षस, जंबुमाली, मंत्र्यांचे 7 पुत्र व 5 सेनापती मारले गेले आहेत. बलवीर्य संपन्न अशी खूपशी सेनाही त्यांच्याबरोबर मारली गेली आहे. माझ्या लाडक्या अक्षय कुमारालाही मारून टाकण्यात आले. तुझ्या 3ही लोकांवर विजय मिळविण्याची पात्रता आहे. त्या वानराचा प्रभाव आणि पराक्रम लक्षात घेऊन हे पुत्रा उद्योगारंभ कर. लक्षात ठेव, त्या वायुपुत्र हनुमानाच्या गतीला व शक्तीला कुठलेही प्रमाण लावता येण्यासारखे नाही. त्याचा पराक्रम असीम आहे. तो अग्नीसारखा तेजस्वी आहे. सर्व दृष्टीने साकल्याने विचार करून हनुमानावर चाल कर. युद्ध हा एक अभ्यास आहे. या युद्धात विजयाचीच अभिलाषा बाळगली पाहिजे. पिता राजा रावणाचे वचन ऐकून त्याला नमस्कार करून इंद्रजित युद्धासाठी निघाला. तो मनोमन उत्साही होता, युद्धाला उद्युक्त होता. तो उत्साहाने बाहेर पडला. इंद्रतुल्य पराक्रमी मेघनाथ उत्तम रथावर आरूढ झाला.
अस्त्रशस्त्रांचा ज्ञाता, धनुर्धरामध्ये श्रेष्ठ असा इंद्रजित रथात बसून युद्धस्थळी पोहोचला. हनुमान त्याची प्रतीक्षा करीतच होता. त्याच्या रथाच्या चाकांची घरघर, धनुष्याच्या प्रत्यंचेचा घोष हनुमानाचा उत्साह बळावत होता. इंद्रजित हा युद्धात प्रवीण होता. तो रथावर आरूढ होऊन त्वरेने युद्धभूमीकडे येत असताच वेगवान वानरवीर हनुमान प्रचंड गर्जना करू लागला. आपले शरीर वृद्धिंगत करू लागला. त्या दिव्य रथावर बसलेल्या इंद्रजिताने धनुष्याचा टणत्कार करून धनुष्य खेचले. दोघांचे घनघोर युद्ध सुरू झाले. ते दोन्ही वीर एकमेकांशी भिडले. काहीसा विचार करून इंद्रजिताने हनुमानाच्या दिशेने आपल्या धनुष्यावर ब्रह्मदेवाने दिलेले अस्त्र सोडले. त्या अस्त्राने हनुमानाला बांधून टाकले. ब्रह्मदेवाच्या अनुग्रहाचा त्याने विचार केला. माझे अस्त्र तुला एका मुहूर्तापर्यंतच बंधनात ठेवू शकेल, असे ब्रह्मदेवाने हनुमानाला एकदा सांगितले होते. म्हणून ब्रह्माच्या सन्मानार्थ त्या अस्त्रबंधनाचे अनुसरण हनुमंताने केले. आता तो ब्रह्मास्त्राने बांधला गेला होता. त्याने विचार केला की इंद्रजिताने असे पकडल्यावरही माझा मोठा लाभ होणार आहे. यामुळे राक्षसराज रावणापुढे जाण्याची, त्याला पाहण्याची आणि त्याच्याशी संभाषण करण्याची संधी मला मिळणार आहे. शत्रूने मला पकडूनच न्यावे. शिवाय इंद्र, वायुदेव आणि स्वतः ब्रह्मा त्याचे रक्षण करणार होतेच. हे सर्व माहीत असल्यानेच हनुमान त्या बाणाने निश्चेष्ट होऊन पडला. राक्षसांनी त्याला बांधले. त्याला तुच्छ लेखून रावणाकडे नेले. वल्कलाच्या दोरीने बांधल्यावर ब्रह्मास्त्रांच्या बंधनातून हनुमान मुक्त झाला हे इंद्रजिताच्या लक्षात आले. पुन्हा त्याच मंत्रशक्तीचा उपयोग होत नसतो हे जाणून इंद्रजित गडगडला. पण आपण ब्रह्मास्त्राच्या बंधनात असल्याचे सोंग हनुमानाने घेतले होते. राक्षसांनी त्याला राक्षसराज रावणापुढे उभे केले. हा कोण, कुठला, येथे कशाला आला, असे अनेक प्रश्न राक्षसांच्या मनात येत होते. अनेक जण याला मारून टाका असे सुचवित होते. रावणाने हनुमानाकडे पाहिले आणि तप्त सूर्याप्रमाणे तेजस्वी आणि बलसंपन्न राक्षसराज रावणाला हनुमानाने पाहिले. हनुमानाला पाहून रावण क्रोधित झाला. रावणाने त्याला त्याचे कार्य, प्रयोजन विचारायला प्रधानांना सांगितले. तेव्हा मी वानरराज सुग्रीवाचा दूत म्हणून येथे आलो आहे, असे हनुमानाने सांगितले. त्यावेळी रावणाच्या सीताहरणाच्या कर्माने कोपित होऊन रोषाने हनुमानाचे डोळे लाल भडक झाले. रावण सोन्याने मुकुट घालून शोभून दिसत होता. त्याने सुवर्णाची आभूषणे घातली होती. त्यावर हिरे होते. बहुमोल रेशमी वस्त्रे घातली होती. सारे अंग सुशोभित होते. त्याचे डोळे रक्तवर्णी आणि भयावह होते. शरीर काळे होते. विशाल आणि सुंदर अशा सिंहासनावर तो बसला होता. असा रावण हनुमानाने पाहिला. तो शांतपणे रावणाला निरखीत असता दुष्ट राक्षस त्याला त्रस्त करीत होते. हा राक्षस असूनही संपूर्ण राजोयुत लक्षणांनी संपन्न आहे. याच्याजवळ धर्माचे प्राबल्य नसते तर हा देवलोकांचा संरक्षक होऊ शकला असता. अमित तेजस्वी राक्षस राजाला पाहून बुद्धिमान वानरवीर हनुमंताला चिंता वाटली. तो निर्भय वानरवीर पाहून रावणालाही चिंतेत पडला. तो त्या तेजस्वी हनुमानाबद्दल मनात विचार करू लागला. हा साक्षात भगवान नंदी तर नसेल ना? नंदीने एकदा क्रोधाने रावणाला शाप दिला होता. का हा बाणासूर असेल? मंत्री प्रहस्ताने प्रमदवान उद्ध्वस्त करण्याचे, राक्षसांना मारण्याचे कारण विचारले. लंकेत येण्याचे प्रयोजन विचारले. हनुमानाने सर्व निर्भयपणे सांगितले. मी जन्मापासून वानर आहे आणि रावणाची भेट व्हावी या उद्देशाने मी येथे आलो आहे. याच्यासाठी मी वन उजाड केले आणि संरक्षणार्थ राक्षसांना मारले. रावणा, भगवान श्री रामचंद्रांचे कार्य करावे या उद्देशाने मी तुझ्याकडे आलो आहे. रावणा, मी तुझ्या हिताचेच बोलणार आहे. मी सुग्रीवाचा संदेश घेऊन आलो आहे. दशरथ पुत्र श्री रामचंद्र
हे महातेजस्वी, पूर्ण प्रतापी आणि प्रभावशाली आहेत. ते पित्याच्या आज्ञेने पत्नी सीता व बंधू लक्ष्मण यांच्यासह दंडकारण्यात राहत होते. सीता विदेहराज जनक यांची कन्या होय. तेथे जनस्थानी सीता कुठेतरी नाहीशी झाली. तिला शोधत श्रीराम व लक्ष्मण ऋष्यमुख पर्वतावर आले. तेथे सुग्रीवाशी मैत्री झाली. सीतेला शोधून काढण्याची प्रतिज्ञा सुग्रीवाने श्रीरामांसोबत केली. श्रीरामांनी युद्धात वालीला ठार मारले. त्याचे राज्य सुग्रीवाला मिळवून दिले. सुग्रीव अस्वलांचा व वानरांचा राजा आहे. सर्व वानर महाबलाढ्य आहेत. ते सर्व सीतेचा शोध करीत आहेत. फक्त एका बाणाने वालीचा श्रीरामांनी वध केला. आता मी माझी ओळख करून देतो. माझे नाव हनुमान. मी वायुदेवांचा औरस पुत्र आहे. सीतेचा शोध घेण्यासाठी मी समुद्र उल्लंघून आलो आहे. मी सीतेला भेटलो आहे. तू धर्मतत्व जाणतोसच. परस्त्रीस आपल्या घरी डांबून ठेवणे शोभत नाही. माझे म्हणणे ऐक व सीतेला श्रीरामांकडे परत पाठव. हे तुला हितकारक आहे. मी शोकमग्न सीतेला पाहिले आहे. सीतेला आपल्या शक्तीने पळविणे असंभव आहे. तू जे तप केले आहेस त्याचा दुरुपयोग करू नको. देवांना तू अवध्य आहेस. पण सुग्रीव वानर व श्रीराम मानव आहेत. त्यांच्यापासून तुझ्या प्राणांचे रक्षण कसे करशील? जनस्थानी झालेला राक्षसांचा संहार, वालीचा वध आणि सुग्रीव श्रीरामाची युती या घटना लक्षात घे. खरे तर मी एकटाच सर्व लंकेचा नाश करू शकतो. पण मला अनुज्ञा नाही, कारण ते काम स्वतः श्रीरामच करतील. सीता ही लंकेचा नाश करणारी काळरात्र आहे, हे लक्षात ठेव. तुझ्याबरोबर निरापराध लंकावासींना दुःख देऊ नको. मी श्रीरामांचा दास आहे, दूत आहे. रघुनाथाबरोबर युद्ध करण्याची पात्रता नाही आपली. त्रिदेवही त्यांच्या पुढे फिके आहेत. रावणाने हनुमानाची उपेक्षा केली. त्याला ती अप्रिय वाटली आणि संतापाने त्याने हनुमानाच्या वधाची आज्ञा सेवकांना दिली. हनुमानाची वचने रावणाला झोंबली. त्याने त्याच्या वधाची आज्ञा दिली तेव्हा बिभीषणही तेथेच होता. त्याने उचित अशा कर्तव्याचा निश्चय करून दूत असलेल्या हनुमानाला सोडून देण्याचा सल्ला दिला. वानराला मारणे धर्माविरुद्ध आणि लोकाचाराच्या विरुद्ध आहे. सर्व दृष्टीने निंदित आहे. हे राक्षसराज रावणा, तुम्ही धर्मज्ञ आहात. राजधर्माचे विशेषज्ञ आहात. परमार्थाचे ज्ञान आणि तारतम्य बाळगणारे आहात. रोषवश होऊन तुमच्यासारख्या विद्वानाने अनुचित कर्म करू नये. या दूताला योग्य असलेल्या एखाद्या दंडाची शिक्षा करा. रावण क्रुद्ध होऊन म्हणाला, हा वानर पापी आहे. याने वाटिकेचा विध्वंस केला. शिवाय अनेक राक्षसांना याने मारले आहे. मी याचा वध करणारच. तरी बिभीषणाने त्याला सांगितले की काहीही कारण असले तरी दूताचा कधीही वध करू नये. तुम्ही नित्यज्ञ पुरुष आहात. नीतिज्ञ क्रोध करीत नाहीत. मला हा वानर मारण्यात कुठलाही लाभ दिसत नाही. दूत पराधीन असतो म्हणून तो वधाला योग्य असत नाही. शत्रूच्या गतीचा मार्ग काढायचा असेल तर याला सोडून द्यावे. हे वचन ऐकल्यावर रावणाने काही काळ विचार केला व नंतर बिभीषणाचे म्हणणे स्वीकारले. आता या वानराचा वध करण्याव्यतिरिक्त अन्य कुठला तरी दंड देणे आवश्यक आहे असे सांगून वानरांना आपली शेपटी अत्यंत प्रिय असते हे जाणून याची शेपटी पेटवून द्या अशी रावणाने आज्ञा केली. रावणाची आज्ञा मिळताच राक्षसांनी लगेच हनुमानाच्या शेपटीला वस्त्र गुंडाळले. त्यावर तेल ओतले आणि आग लावून दिली. हनुमानाचे हृदय रोषाने भरले. त्याचे शरीर वर्धिष्णू होत होत खूप मोठे झाले. तो आपल्या जळणाऱ्या शेपटीने राक्षसांना मारपीट करू लागला. तेव्हा राक्षसांनी त्याला पकडले आणि शंख भेरी वाजवीत त्यांनी लंकापुरीतून धिंड काढली. तो शांतपणे लंकेचे अवलोकन करीत चालला होता. लंका पूर्णपणे त्याला पाहायची होती. त्याचे निरीक्षण चालू होते. राक्षस खिदळत होते. हनुमानाने तटबंदी, चबुतरे, गृहपंक्ती, रस्ते,
चौक, गल्ल्या अत्यंत बारकाईने पाहिले. राक्षस चौकाचौकातून त्याला हिंडवीत होते. लोकांना त्याची ओळख करून देत होते. शेपटी पेटलेला वानर पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. राक्षस स्त्रियांनी हनुमानाला झालेल्या शिक्षेची वार्ता सीतादेवीलाही ऐकवली. ती शोकसंतप्त झाली व तिने अग्निदेवाची उपासना केली. ती अग्निदेवाला म्हणाली, मी पतिव्रता सीता सांगते की अग्निदेवा, तुम्ही हनुमानासाठी शीतलता धारण करावी. हनुमानाला त्या आगीचा त्रास होत नव्हता. वायूनेही शेपटीला गारवा द्यायला सुरुवात केली. हनुमानाला आश्चर्य वाटत होते. झाली एवढी मजा पुरे झाली, आता मला प्रतिकार करून पराक्रम प्रकट केलाच पाहिजे असा विचार करून हनुमानाने बंधने तोडली आणि तो वेगाने उडाला. त्याने गर्जना केली. तो नगरद्वारावर जाऊन पोहोचला. मुक्त होताच तेजस्वी हनुमान विशालकाय झाला. तेथे असलेला परीघ घेऊन त्याने राक्षसांवर फेकला. राक्षस मारले गेले. शेपटी पेटलेली होती. तिच्या प्रकाशात हनुमान अतिशय दैदिप्यमान दिसत होता. आता काय करावे याचा विचार हनुमान करू लागला. मग शेपटीमध्ये जो अग्निदेव प्रदीप्त झाला आहे त्याला लंकेतील घरांची आहुती देऊन तृप्त करायला हवे असे वाटले. मग तो महालांवर संचार करू लागला. प्रथम प्रहास्ताच्या महालावर पोहोचून त्याच्या घराला आग लावून तो दुसऱ्या घरावर गेला. प्रथम त्याने मंत्री व प्रसिद्ध व्यक्तींची घरे पेटवली. मेघनाथाचे घर जाळले. सर्व लंका पेटली. हाहाकार झाला. केवळ बिभीषणाचे घर सोडून सर्व घरे पेटवून दिली. राक्षसवीरांची घरे, संपत्ती, समृद्धी सगळी अग्नीच्या हवाली करून कपिराज हनुमान राक्षसराज रावणाच्या महाली पोहोचला. लंकेतील सगळ्या महालांमध्ये श्रेष्ठ, उत्तुंग, रत्नांनी विभूषित असा रावणाचा महाल अग्नीच्या भक्षस्थानी टाकून प्रलय कालाच्या मेघाप्रमाणे हनुमानाने बुभुत्कार केला. हवेची साथ मिळाल्याने अग्नी वेगाने वाढू लागला होता. कालाग्नीप्रमाणे प्रज्वलित झालेल्या अग्नीमुळे उंच उंच प्रासाद, 7 मजली भवने धडाधड जमिनीवर कोसळू लागली. राक्षस सैरावैरा धावत होते. प्रचंड आरडाओरडा चालू असता हनुमान गर्जना करीत होता. आग वाऱ्याच्या झोताने वाढीत होती. धुराचे नाव नव्हते. राक्षसांना तर वाटले हा वानर नाही, कालच आहे. त्याचे अचिंत्य, अव्यक्त, अनंत आणि अद्वितीय तेज राक्षसांच्या विनाशासाठी येथे येऊन पोहोचले आहे. अग्नीचे लंकापुरी दग्ध केली. लंकावासी विलाप करू लागले. देव त्याचे स्तवन करू लागले. तेथून तो समुद्रकाठी जाऊन बसला व आपली शेपटी पाण्यात बुडवून त्याने विझवली. त्याच वेळी हनुमान एकदम उठून उभा राहिला. तो चिंताक्रांत झाला. विचार करू लागला. दग्ध झालेल्या लंकेमुळे त्याला सीतेची काळजी वाटू लागली. स्वतःला दोष देऊन झाल्यावर त्याने विचार केला की सीता अमित तेजस धर्मात्मा भगवान श्रीरामांची पत्नी आहे. आपल्या चारित्र्य बलाने, पावित्र्याच्या प्रभावाने ती सुरक्षित असेल. आग तिला स्पर्श नाही करू शकणार. माझ्या या कार्याला सीतेचे पुण्यबळच कारणीभूत होते. सीतेच्या धर्मपरायणतेचे स्मरण त्याला झाले आणि सीतेला काहीही झाले नसणार या विचाराने त्याला बरे वाटले. तो तिच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी पुन्हा अशोकवनाकडे आला. अशोक वृक्षाखाली बसलेल्या सीतेला पाहून हनुमान तिला म्हणाला, देवी, तू सुखरूप आहेस ना? मला अतीव आनंद होत आहे. ती पतिस्नेहाच्या विचारात गढून गेली होती. तिने हनुमानाला आणखी एखादा दिवस राहायला सांगितले. हनुमानाच्या सहवासाने त्या अभागिनीचा शोक किंचित काळ का होईना कमी होण्यास मदत झाली. सीता मानसिक शोकामुळे दुर्बल होत चालली होती. ती हनुमानाला विचारते, महाबली सुग्रीव आपल्या सैन्याला घेऊन प्रचंड सागर कसा पार करणार? श्रीराम आणि लक्ष्मण येथपर्यंत येऊन पोहोचतील, कसे पोहोचतील अशा प्रश्नांनी माझे हृदय विदीर्ण होत आहे. तेव्हा हनुमानाने सुग्रीव, श्रीराम व लक्ष्मण नक्कीच लंकेत येऊन रणभूमीवर रावणाचा वध करतील आणि हे सर्व तू तुझ्या डोळ्यांनी पाहशील अशा विदेह नंदिनी सीतेला आश्वासन देऊन तेथून जाण्याचा विचार हनुमानाने तिला बोलून दाखवला. पवनपुत्र हनुमानाने तिला नमस्कार केला. त्याची लंकेतील सर्व कामे पार पडली होती.
आता तो श्रीरामांच्या दर्शनासाठी उत्सुक झाला. मग हनुमान अरिष्टगिरीवर चढून गेला. तो पर्वत अनेकविध शिखरांनी व्यापलेला होता. तेथे दाट झाडी होती, वेलींच्या दाट जाळ्या होत्या. तेथून हनुमानाने समुद्राच्या दक्षिण तटावरून उत्तर तटावर जाण्याचा बेत केला आणि त्या दृष्टीने आपले शरीर वाढवले आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे अत्यंत वेगाने आकाशमार्गाने प्रयाण केले. पंखधारी पर्वताप्रमाणे महान वेगवान असलेला हनुमान न थकता तो सुंदर आणि रमणीय असा आकाशरूपी समुद्र पार करू लागला. त्यावेळी आकाशात अनेक रंगांचे मोठमोठे मेघ शोभत होते. तीव्र गतीने तो पुन्हा समुद्राच्या मध्यभागी येऊन पोहोचला. तेथे पर्वतराज मैनाक होता. त्याला स्पर्श करून तो पराक्रमी महावेगाने पुढे प्रवास करू लागला. महागिरी महिंद्रावर दृष्टी पडताच हनुमानाने भयंकर गर्जना केली. दाही दिशा दणाणून सोडल्या. मग तो आपल्या मित्रांना पाहण्यासाठी उत्सुक होऊन विश्रामधामाच्या दिशेने पुढे निघाला. त्यावेळी वायुपुत्र हनुमानासाठी दर्शनोत्सुक होऊन शूर महाबळी वानर समुद्राच्या उत्तर तटावर पूर्वीपासूनच येऊन बसले होते. त्यांनी हनुमानाची गर्जना ऐकली. अनिष्टाच्या शंकेने व्याकुळ झालेल्या वानरवीरांनी मेघगर्जनेप्रमाणे हनुमानाचा सिंहनाद ऐकला व आपल्या सुहृदाला हनुमानाला पाहण्यासाठी सर्वजण उत्कंठित झाले. त्यांचा नेता जांबवानाला मोठी प्रसन्नता वाटली. हर्षोत्सुक होऊन त्याने सर्व वानरांना जवळ बोलवले आणि म्हणले, हनुमान आपले कार्य पूर्ण करून येत आहे. त्याच्या गर्जनेवरून असेच सूचित होत आहे. सगळे वानरवीर हर्षभरीत झाले. ते आनंदाने उड्या मारू लागले. हनुमानाला पाहण्यासाठी ते कमालीचे उत्सुक होऊन आनंदाने या झाडावरून त्या झाडावर उड्या मारू लागले. वेगवान हनुमान महेंद्रगिरीच्या शिखरावर उडी मारून उतरला. सगळे प्रसन्न चित्त होऊन हनुमानाला घेरून उभे राहिले. फळे मुळे देऊन आनंद व्यक्त करू लागले. खाली आल्यावर हनुमानाने वृद्ध गुरुजनांना, जांबवानाला व अंगदाला नम्रपणे नमस्कार केला. सर्वांनी हनुमानाचा आदरपूर्वक असा सत्कार केला. मग हनुमानाने संक्षिप्त निवेदन केले. तो म्हणाला, मला सीतादेवींचे दर्शन झाले आहे. मग अंगदाला बाजूला घेऊन सर्वांसमक्ष सांगू लागला, सीता लंकेच्या शोकवनात निवास करते. अत्यंत भयंकर राक्षसी तिच्या पहाऱ्याला आहेत. साध्वी सीता श्रीरामांच्या दर्शनासाठी आसुसली आहे. सीतेच्या दर्शनाचे शुभवचन ऐकून सर्व वानर प्रसन्न झाले. हनुमानाचे वचन ऐकून अंगद सर्वांच्या मध्ये उभा राहून म्हणाला, हनुमंता, बळाने आणि पराक्रमाने तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. तू आमचा जीवनदाता आहेस. तुझ्या प्रयासाने सफळ मनोरथ होऊन आपण श्रीरामांच्या भेटीला जाऊ. श्रीरामांविषयी तुझ्या ठिकाणी अद्भुत भक्ती आहे. तुझा पराक्रम आणि शौर्य आश्चर्यजनक आहेत. मोठी भाग्याची गोष्ट ही की तू देवी सीतेचे, श्रीरामचंद्रांच्या पत्नीचे दर्शन घेऊन आलास. नंतर सीतेच्या दर्शनाची, लंकेत घडलेल्या घटनांची हकीकत ऐकण्याला सर्वजण एकत्र जमले. सर्वजण हनुमानाकडे पाहत होते. कीर्तिमान आणि यशस्वी हनुमानाला जांबवाने कार्यसिद्धी संबंधाने विचारले. तेथील सर्व गोष्टी तू सांग, म्हणजे पुढील कार्यक्रमासाठी निश्चित रूपरेखा ठरविता येईल. तू बुद्धिमान आहेस. किष्किंधेला गेल्यावरही कोणकोणत्या गोष्टी सांगायच्या आणि कोणत्या गुप्त ठेवायच्या हे आत्ताच ठरविले पाहिजे. जांबवानाचे हे शब्द ऐकल्यावर हनुमानाने साध्वी सीतेला मनोमन मस्तक झुकवून प्रणाम केला व सारा वृत्तांत ऐकविला. त्याने लंकेकडे जाताना, लंकेत असताना व लंकेवरून येताना घडलेल्या सर्व घटनांचा वृत्तांत कथन केला. तो म्हणाला, पुढे मित्रांनो, श्रीरामाचा उद्योग आणि सुग्रीवाचा उत्साह सफळ झालेले आहेत. सीतेचा सुशील आणि पतिपरायण स्वभाव पाहून माझे मन अत्यंत संतुष्ट झालेले आहे.
ती आपल्या तपस्येच्या बळावर संपूर्ण लोक धारण करू शकेल आणि क्रुद्ध झाल्यावर तिन्ही लोक जाळूनही टाकू शकेल. लक्षात ठेवा, राक्षसराज रावण सर्वथैव महान तपोबल संपन्न आहे. मी केलेले काम आणि मिळवलेले यश तुम्हाला सांगितले. आता जांबवानादी महाकपींची संमती घेऊन आपण सर्वांनी सीतेला रावणाच्या बंदिवासातून सोडवून आणले पाहिजे. तुमच्यासारखे वीर, बलवान, शुद्धात्मा, विजय अधिकारी वानरांचे सहाय्य मिळाले, मग काय बोलायलाच नको. हनुमानाचे बोल ऐकल्यावर वालीपुत्र अंगद उत्तेजित झाला आणि खवळून रावणाला ठार मारण्याच्या गोष्टी बोलू लागला. तो म्हणाला, हनुमान, जांबवान, नील यांच्यासारखे ख्यातनाम पुरुषार्थी वीर असल्यावर सीतेला सोडवून आणण्याचे काम कितीसे कठीण आहे. श्रीरामांना तसं ती घेण्याचे कारणच नाही. ते आमचे कर्तव्य आम्ही पार पाडलेच पाहिजे. तिला आपण श्रीराम आणि लक्ष्मणासमोर आणून उभी करू. लंका विजय करूनच सुग्रीवाचे दर्शन घेऊ. अंगदाचा हा संकल्प ऐकून जांबवानाला त्याचे कौतुक वाटले, पण तो अर्थतत्वाचा जाणकार होता. तो म्हणाला, श्रीराम आणि सुग्रीवांनी आपल्याला सीतेचा शोध करण्यासाठीच सांगितले आहे. तिला बरोबर घेऊन येण्याची आज्ञा नाही. आपण सीतेला जिंकून त्यांच्या स्वाधीन केलेले त्यांना पसंत नाही पडणार. स्वतः श्रीरामांनी सीतेला जिंकून आणण्याची प्रतिज्ञा केली आहे. ती मिथ्या झालेली त्यांना आवडेल का? आपण श्रीराम आणि लक्ष्मण, सुग्रीव जेथे विद्यमान आहेत तेथे जाऊ. श्रीरामांचा जसा निश्चय असेल त्याला अनुसरूनच करू. जांबवानाचे म्हणणे समजूतदारपणाचे, वडिलकीचे व योग्य होते. मग सगळे वानरवीर हनुमानाच्या नेतृत्वाखाली शेकडो वृक्षांनी बहरलेल्या वनात पोहोचले. त्याचे मधुबन होते. तेथे सर्वांनी यथेच्छ फळे खाल्ली, मधुपान केले. सगळीकडे आनंदी आनंद होता. गात, नाचत, उड्या मारीत वानरवीरांनी पोटभर फळे खाल्ली. तेवढ्यात त्या वनाचे संरक्षण करणारा दधिमुख वानर आला, पण त्याचे कोणीही ऐकले नाही. दधिमुख वानर हा सुग्रीवाचा मामा होता. सीतेचा शोध लागल्याचे कळल्यावर सर्व वानर खुश होऊन हुंदडत होते. रक्षकांना अनेकांनी मारहाण केली. दधिमुखाला अंगदाने मूर्छित होईपर्यंत मारले. वास्तविक तो अंगदाचा आजोबा होता. दधिमुखाने शुद्धीवर आल्यावर किष्किंधेला जाऊन या सर्वांची तक्रार केली. मधुबन हे सुग्रीवाचे अत्यंत प्रिय वन होते. त्याने तक्रार करताना हनुमानाचेही नाव घेतले. दधिमुखाच्या तोंडातून जेव्हा हनुमानाचे नाव आले तेव्हा त्याने देवी सीतेचे दर्शन घेतले असणार, असे सुग्रीवाने म्हटले. सुग्रीवाच्या मुखातून आलेले हे वचन ऐकून तेथेच असणाऱ्या श्रीराम लक्ष्मणाला फार आनंद झाला. दधिमुखालाही त्यांनी हर्षानं ही चूक केली आहे, त्यांना माफ कर असे म्हणले व परत जाऊन हनुमानादी वानरांना त्वरेने किष्किंधेला पाठविण्याची आज्ञा केली. आता मनोरथ सफल होण्याच्या मार्गावर असल्याचे ऐकून श्रीराम व लक्ष्मण पुलाकित झाले. कार्यसिद्धी हाती आली आहे हे सुग्रीवालाही कळल्यावर तोही आनंदात रममाण झाला. सुग्रीवाची आज्ञा होताच श्रीराम व लक्ष्मणाला प्रणाम करून दधिमुख निघाला. त्याने मधुवनात येताच अंगदाला सुग्रीवाचा निरोप दिला. अंगदाने सर्व वानरांना संग्रीवाने लगेच बोलवले असल्याचे व निघण्याची तयारी करायला सांगितले. सर्वजण तयार झाले. मग अंगदाच्या नेतृत्वाखाली ते सगळेजण किष्किंधेला गेले. आनंदाचा आनंदी चेहरा पाहून सुग्रीवाला आनंद झाला व त्याने प्रभू श्री रामचंद्रांना म्हटले की सीता देवीचे दर्शन घडले आहे यात संदेह नाही. हनुमानाने दर्शन घेतले असणार. हे कार्य सिद्धीला नेणारा हनुमानाशिवाय दुसरा कोणीही नाही. हे श्रीरामा, आता चिंता नको. एवढ्यात हनुमानाच्या पराक्रमाने गर्वोन्नत झालेले वानर किष्किंधेपाशी येऊन गर्जना करू लागले. ती त्यांची गर्जना सिद्धीची सूचनाच होती. सुग्रीवाचे हृदय हर्षोत्फुल झाले. इतक्यात श्री रामचंद्रांच्या दर्शनाच्या इच्छेने अंगद आणि हनुमान पुढे झाले. दोघांनी श्रीरामाच्या चरणांवर मस्तक ठेवून प्रणाम केला. हनुमानाने मधुर स्वरात म्हटले,
देवी सीता पतिव्रत्याच्या कठोर नियमांचे पालन करीत असून सुखरूप आहे. मी देवी सीतेचे दर्शन घेतले. हनुमानाच्या मुखातले ते अमृत मधुर बोल ऐकून लक्ष्मणासह श्रीराम अमाप हर्षाने भारावून गेले. त्यांनी बहुमानपूर्वक हनुमानाकडे पाहिले. नंतर शांतपणे हनुमानाने सर्व हकीकत श्रीरामांना निवेदिली. तो म्हणाला, सीता देवी रावणाच्या अंतःपुरात डांबून ठेवली आहे. राक्षसी तिला धमक्या देतात. रावणाने सीतेला जिवंत राहण्यासाठी 2 महिन्यांची मुदत दिली आहे. ती कुशल आहे. श्रीरामांनी सीतेचा ठाव ठिकाणा विचारला. विस्ताराने संपूर्ण माहिती सांगण्यासाठी हनुमानाला प्रेरणा दिली. प्रथम हनुमानाने दक्षिण दिशेकडे तोंड करून सीतेला नम्रपणे प्रणाम केला. मग वाक्कुशल हनुमानाने सीतेचे दर्शन कसे घडले तो सारा वृत्तांत ऐकवला. हनुमानाने सांगितलेली हकीकत ऐकून आणि मण्याकडे बघून श्रीरामांना बडबडून आले. अनेक जुन्या आठवणींनी त्यांच्या हृदयात गर्दी केली. तो मणी इंद्राने जनकाला दिला होता व विवाहात तो सीतेला मिळाला. तो वधूवेशातील सीतेच्या मस्तकावर अतिशय शोभून दिसत होता. राजा दशरथ, जनक या सर्वांचीच तीव्र आठवण दोघा बंधूंना होऊ लागली. श्रीराम हनुमानाला म्हणाले, सीता 1 महिनाच जीवन धारण करणार म्हणते. मी म्हणतो मी जानकीशिवाय 1 क्षणही जिवंत नाही राहू शकणार. माझी प्राणप्रिया राक्षसींच्या घोळक्यात कशी राहत असेल? हनुमाना, चल, मला घेऊन चल. मला तू सीतेबद्दल आणखी सांग. तेव्हा हनुमान सांगू लागला, यकश्चित कावळ्याने केलेल्या खोडीची जबर शिक्षा तुम्ही त्याला केली आणि आता तुम्ही गप्प का? अस्त्रवेत्यांमध्ये श्रेष्ठ, शक्तिशाली आणि शीलवान तुम्ही राक्षसांवर अद्याप रागावले कसे नाही? दोघे पुरुष वायू आणि अग्नीप्रमाणे तेजस्वी आणि शक्तिशाली आहेत, तरी ते माझी उपेक्षा का करीत आहेत? मला वाटते माझे महान पाप माझ्या रक्षणापासून त्यांना दूर ठेवित आहे. प्रभू, सीतेचे हे करुणाजनक वचन ऐकल्यावर मी तिला आपल्या स्थितीची जाणीव करून दिली. मी तिला शोक न करण्याविषयी सांगितले. श्रीराम व लक्ष्मण लवकरात लवकर येऊन लंकापुरी उद्ध्वस्त करून रावणाला ठार मारून तुला बरोबर घेऊन जातील. मग मीच खूण मागितल्यावर तिने हा चूडामणी दिला. मी तिचा निरोप घेतल्यावर तिने मला भाग्यवानही म्हटले, कारण मी तिच्या पतीकडेच आलो होतो. मला तुमचे दर्शन होणार म्हणून ती मला भाग्यवान समजत होती. खरं तर देवी सीतेला मी त्वरेने माझ्या पाठीवर बसवून तुमच्याकडे घेऊन यायला तयारही झालो होतो, पण ते धर्माला धरून नाही असे म्हणून तिने नकार दिला आणि माझा मार्ग मंगलमय होवो असा आशीर्वादही दिला. प्रभू, संयमशील आर्या सीतेने मोठ्या विषादाने ही वचने उच्चारली. आपण विचार करा आणि सीता कुशल आहे हा विश्वास बाळगा. तरी त्यांनी समरांगणात लवकरात लवकर रावणाचा वध करून मला सोडवावे असे सतत विनविले. त्याचबरोबर मला गुप्तस्थानी कोठेतरी राहण्याचाही आग्रह केला. माझ्या उपस्थितीमुळे सीतेला थोडा दिलासा आणि विरंगुळा वाटत होता, पण मला पुढील कामासाठी घाई करून लंका सोडणे भाग होते. श्रीराम, लक्ष्मण आणि वानरवीर समुद्र पार करून लंकेत प्रवेश कसे करतील याविषयी त्यांना संदेह वाटत होता. श्रीरामा, मी तो संदेह दूर करण्याचा खूप प्रयत्न केला. रावणाने चोरून माझे अपहरण केले, पण रावणाला सरळ सरळ युद्धात मारून विजयी होऊन मला घेऊन जावे अशी इच्छा सीतेने व्यक्त केली. सीता देवीची साभिप्राय, विनयशील आणि सहतूक वचने मी ऐकली आणि आपली कीर्ती आणि पराक्रम पुन्हा एकदा ऐकून तिचा संताप कमी केला. श्रीराम व वानरश्रेष्ठ सुग्रीवांनी तुझा उद्धार करण्याचा दृढ निश्चय केल्याचेही मी तिला सांगितले. तुला लवकरच हे पाहण्याचे भाग्य प्राप्त होणार आहे की शत्रूचे दमन करणारे रघुनाथ वनवासाचा कालावधी पूर्ण करून तुझ्यासह अयोध्येला जातील आणि राज्यावर अभिषिक्त होतील अशी ही प्रिय आणि मंगल वचने उच्चारून सांत्वन करून मी तिला प्रसन्न केले. तेव्हा तिच्या मनाला शांती लाभली. सुंदरकांड समाप्त.